धन्यवाद। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस नेम। सर्वशक्तिमान परम पिता परमेश्वर यहोवा प्रभु यीशु मसीहा, हे पिता, हम सब मिलकर आपके चरणों में आते हैं। हम सब मिलकर आपकी स्तुति, महिमा और जय जयकार गाते हैं। सर्वशक्तिमान परम पिता परमेश्वर प्रभु यीशु मसीहा, दया कर, अनुग्रह कर पिता। हर एक विश्वासी बहन भाई, हर एक दास दासी, हर एक कलीसिया, हर एक मिशनरीज को पिता आपके हाथों में देते हैं। पास्टर दास दासी को, उनके परिवार को, सबको आपके हाथों में देते हैं। परम पिता परमेश्वर प्रभु यीशु मसीहा, पिता दया कर, अनुग्रह कर पिता। हमें भजन संहिता 28 पढ़ने में सहायता और मदद कर। प्रभु यीशु मसीहा के पाक पवित्र मीठे नाम मांगता हूँ, आमीन। सहायता के लिए प्रार्थना। हे यहोवा, मैं तुझी को पुकारूंगा। हे मेरी चट्टान, मेरी सुनी अनसुनी ना कर। ऐसा ना हो कि मैं तेरे चुप रहने से कब्र में पड़े हुओं के समान हो जाऊं, जो मृतक लोक में चले जाते हैं। जब मैं तेरी दुहाई दूं और तेरे पवित्र स्थान की भीतरी कोठरी की ओर अपने हाथ उठाऊं, तब मेरी गिड़गिड़ाहट की बात सुन ले और उन दुष्टों और नतकारियों के संग मुझे ना घसीट, जो अपने पड़ोसियों से बातें तो मेल की बोलते हैं, परंतु हृदय में बुराई रखते हैं। उनके कामों के और उनकी करनी की बुराई के अनुसार उनसे बर्ताव कर। उनके हाथों के काम के अनुसार उन्हें बदला दे। उनके कामों का पलटा उन्हें दे। वे यहोवा के कामों पर और उसके हाथ के कामों पर ध्यान नहीं करते, इसीलिए वह उन्हें पछाड़ेगा और फिर ना उठाएगा। यहोवा धन्य है, क्योंकि उसने मेरी गिड़गिड़ाहट को सुना है। यहोवा मेरा बल और मेरी ढाल है। उस पर भरोसा रखने से मेरे मन को सहायता मिली है। इसीलिए मेरा हृदय प्रफुल्लित है और मैं गीत गाकर उसका धन्यवाद करूँगा। यहोवा अपनी प्रजा का बल है। वह अपने अभिषिक्त के लिए उद्धार का दृढ़ गढ़ है। हे यहोवा, अपनी प्रजा का उद्धार कर और अपने निज भाग के लोगों को आशीष दे और उनकी चरवाई कर और सदैव उन्हें संभाले रहे। आमीन। हालेलुया, हालेलुया। भजन संहिता 28, उसमें लिखा हुआ है कि सहायता के लिए प्रार्थना। पहले पद में लिखा हुआ है कि हे यहोवा, मैं तुझी को पुकारूंगा। हे मेरी चट्टान, मेरी सुनी अनसुनी ना कर। ऐसा ना हो कि तेरे चुप रहने से मैं कब्र में पड़े हुओं के समान हो जाऊं, जो मृत लोक में चले जाते हैं। हालेलुया। यहाँ पर उसके नीचे जितने भी वर्ड जो लिखे हुए हैं, आगे के जो आयत लिखे हुए हैं, वो सब एक अपने शत्रु के विषय में लिखे गए हैं कि वो जैसा करते हैं आप उनके साथ वैसा बर्ताव कर। जैसा आगे लिखा भी हुआ है कि उनके कामों के हिसाब से उनके साथ में बर्ताव कर। पर लेकिन जब छठे पद में हम जब आगे पढ़ते हैं, उसमें लिखा हुआ है कि यहोवा धन्य है। 7 पद में जैसे लिखा हुआ है, यहोवा मेरा बल और मेरी ढाल है। अब यहां पर जब हम कई बार हम भी पुकारते हैं, कई बार हमें भी लगता है कि हमारी भी प्रार्थना का जवाब नहीं आ रहा है, हम भी कुछ समय के लिए कई बार शांत हो जाते हैं। कई बार हम भी अपने जीवन में कुछ चीजों को लेकर शांत हो जाते हैं कि शायद मेरी अब सुनी नहीं जा रही, या मेरी अनसुनी की जा रही है। शायद मैं परमेश्वर से बोल रहा हूं, बट परमेश्वर मेरी नहीं सुन रहा है। तो क्या परमेश्वर हमारे साथ भी हमारे कामों के हिसाब से बर्ताव करता है?
करता है? क्यों? परमेश्वर हमसे नाराज नहीं होता। अगर हम परमेश्वर की बात ना माने तो परमेश्वर हमारी सुनेगा? नहीं सुनेगा। फिर हम कैसे हो जाते हैं? नर्वस। अपने बिस्तर में लेट के भी बोलते हैं, ओ प्रभु अब तो सुन ले, बहुत समय हो गया है। जैसे मर्त लोग में जैसे कब्र में लेटे हुए लोग हो जाते हैं, बिल्कुल कुछ नहीं हिल रहा है, कुछ नहीं डुल रहा है, बिल्कुल मन भी शांत है, मुंह से एक शब्द नहीं निकल रहा है हालेलुया का, बिल्कुल कोई प्रार्थना नहीं, कोई आराधना नहीं, बिल्कुल साइलेंट, जीवन में कोई भी हलचल नहीं है। वैसे कई बार हम भी अपने जीवन को जीते हैं। हमें भी लगता है कि परमेश्वर मेरी सुन नहीं रहा है, बट लेकिन ऐसा होगा कब हमारे जीवन में? जब परमेश्वर हमारे कामों के हिसाब से हमारे साथ बर्ताव करेगा। सब साइलेंट है। यहां पर जो सहायता के लिए जो दाऊद बोलता है, वो कहता है दूसरे सैमुएल में, मैं पढ़ देता हूं, दूसरे सैमुएल के 7 पद में ऐसा लिखा हुआ है, क्योंकि जो कुछ हमने अपने कानों से सुना है उसके अनुसार तेरे तुल्य कोई नहीं, और ना तुझे छोड़ कोई और परमेश्वर है। हालेलुया। तो दाऊद कहता है कि परमेश्वर तेरे तुल्य और तेरे जैसा और कोई परमेश्वर है ही नहीं। और ऐसा इस वचन में भी आगे जब हम साथ में पढ़ते हैं कि परमेश्वर आप मेरी ढाल है और आप मेरा बल है। ऐसा हमें भी अपने जीवन में हर दिन कहना है कि परमेश्वर आप मेरी ढाल हैं और आप ही मेरी चट्टान है, इसीलिए मैं किसी भी समस्या में या किसी भी परिस्थिति में वैसा नहीं हो जाऊंगा जैसा मर्त लोग में पड़े हुए लोग होते हैं। मेरे जीवन में कैसी भी परिस्थिति आएगी, मैं हर परिस्थिति में परमेश्वर आपकी आराधना और आपके साथ जीने के लिए अपने जीवन को आमेन हालेलुया समर्पण करता हूं। ऐसा कहेंगे? ऐसा ही हमें कहना है, जैसा हम गीत में भी गाते हैं, ये पहाड़ हट जाएगा, बट किसके द्वारा? है? ये पहाड़, ये हमारे जीवन की समस्याएं कब हटेंगी? जब हमारी आत्मा परमेश्वर की आत्मा से मिलकर आराधना प्रार्थना करेगी, तब वो समस्याओं के पहाड़ हमारे जीवन से हटकर उखड़ जाएंगे, क्योंकि परमेश्वर मेरी ढाल और परमेश्वर मेरा बल है। तो हमें सहायता किससे मांगनी है? उस परमेश्वर से जो हमारी ढाल और हमारा बल है, ना कि हमारे जो अदर सोर्स है उनकी ओर ताकना है। बहुत सारे ऐसे सोर्स हमारे जीवन में हैं जिनको हम बहुत जल्दी से ताकते हैं, बट हमें उनको नहीं, हमें फर्स्ट परमेश्वर की ओर ताकना है कि परमेश्वर मेरी ढाल और मेरा बल है, मेरी सहायता वहीं से मिलेगी। हालेलुया। इस वचन के द्वारा परमेश्वर आपको आशीष दे, और मैं चाहूंगा आगे का समय आमेन हालेलुया वचन का है। हमारे बीच में हमारे आत्मिक माता पिता आएंगे, हम एक बार जोर से ताली बजाकर आमेन हालेलुया उनका स्वागत करें, ताकि वो हमें आमेन हालेलुया परमेश्वर के वचन से तृप्त करेंगे। Praise the Lord. Amen. Hallelujah. Praise the Lord. बच्चे लोग संडे क्लास में जाने से पहले मैं एक चीज़ पता करना चाहता हूँ। ये जो जितने बच्चे हमारे चर्च में आते हैं, उनके माँ बाप, उनके पेरेंट्स से मैं ये पूछना चाहता हूँ कि जो BBS क्लास में इनको जो बता दिया गया उन कामों को
उन बातों को घर में कितना लागू करते हैं और कितनी बातें लागू नहीं कर रखे हैं, कृपया मुझे बता दें। कलीसिया की मुखियाओं को, इधर पास्टर लोगों को आपको इत्तला देना ही होगा। इनडिसिप्लिन जो कहना नहीं मानते हैं, इधर अलाउ नहीं करूँगा मैं। इनको एक डिसिप्लिन लाइफ की ज़रूरत है, वो हमें शिक्षा देना ही पड़ेगा। माँ बाप से मैं रिक्वेस्ट करता हूँ, आप लोग साथ साथ चलें। प्रेज़ द लॉर्ड। परमेश्वर अनुग्रह करें। हमारी परमेश्वर की सालिया में आने वाले बच्चे दूसरे लोगों के लिए एक मार्गदर्शक जैसा बनना चाहिए। प्रेज़ द लॉर्ड। किसी को कोई शक तो नहीं है? माँ बाप को भी मैं छोड़ूंगा नहीं, बता रहा हूँ मैं। प्रेज़ द लॉर्ड। हाँ, प्रेज़ द लॉर्ड। संडे क्लास के बच्चों के लिए टीचर्स इनको अच्छा सा ट्रेनिंग दे दो। वर्ड्स ऑफ वे, ये इनको समझा दो, राइट? बाकी എല്ലാവരും ഇവിടെ बच्चे लोगों को आप ले जा सकते हैं प्लीज। प्रेज़ द लॉर्ड। ബാക്കി എല്ലാവരും ഇവിടെ പ്രാർത്ഥനയോടുകൂടെ ഇരിക്കുക। सभी लोग यहाँ पर प्रार्थना के साथ बने रहें। ദൈവവചനത്തിൻ്റെ ചിന്തയ്ക്ക് മുമ്പോട്ട് ഒരു കാര്യം ദൈവാത്മാവിൽ പറയാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു। ദൈവവചന ചിന്തയിൽ പോകുന്നതിന് മുമ്പ് परमेश्वर के वचन में जाने से पहले നീതി വചൻ്റെ ഒരു പ്രോവർബ്സിൻ്റെ ഒരു വചനം വായിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു। नीति वचन से एक वचन को मैं पढ़ना चाहूँगा। नीति वचन अध्याय 11 वाक्य नंबर 25। बाकी सब लोग इधर ध्यान देना है, अपना थोड़ी देर अपना ध्यान इधर दें, बाकी सब अपने अपने चले जाएंगे बच्चे लोग। प्रेज़ द लॉर्ड। उदार प्राणी हष्ट पुष्ट हो जाता है और जो दूसरों की खेती सींचता है उसकी भी सींची जाएगी। प्रेज़ द लॉर्ड। उदार प्राणी हष्ट पुष्ट हो जाता है और जो दूसरों की खेती सींचता है उसकी भी सींची जाएगी। प्रेज़ द लॉर्ड। ഞാനിവിടെ ഒരു ഉദാഹരണം നിങ്ങളെ അറിയിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു। एक उदाहरण को मैं यहाँ पर आपको समझाना चाहता हूँ। വളരെ ആഴവും ഒരു വചനമാണിത്। ये बड़ा गहरी बात, इसमें गहराई और बड़ा अर्थवत वचन है ये। കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങളിലുണ്ടായ ചില അനുഭവങ്ങളുടെ പശ്ചാത്തലം ഇത് നിങ്ങളോട് പറയാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്। पिछले दिनों में जो घटना हुई है उसके अनुसार मैं उसके कारण मैं इसको बताना चाहता हूँ। ചാവ് കടലിനെ കുറിച്ച് ചിന്തിക്കാൻ ചാവ് കടൽ, जो डेड सी डेड सी, डेड सी का जो मतलब मरा हुआ समुद्र, मरा हुआ समुद्र है। मैं विश्वास करता हूँ यही इसका मतलब होना चाहिए। रेड सी इंग्लिश में है, क्या मीनिंग है? डेड सी, सॉरी डेड सी, रेड नहीं है, डेड सी। ഈ കടലിനെ കുറിച്ച് നാം ചിന്തിക്കണം। इस समुद्र के बारे में हमें मनन करना है। ഇത് മരിച്ചതുപോലത്തെ ഒരു കടലാണ്। ये मरे हुए का जैसा एक समुद्र है। ഈ കടല് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത് ജോർദാന് കിഴക്ക്, ഈ ഇസ്രായേലിന് പടിഞ്ഞാറുമായ ഒരു വളരെ ഇടുങ്ങിയ ഒരു 400 ജോർദാന് കിഴക്ക്। ये जो डेड सी यहाँ पर स्थित है कि यर्दान नदी का ईस्ट पूर्व में और इस्राएल पടിഞ്ഞാറ് ഭാഗം, इसराइल का जो पश्चिम बाहु में സമുദ്രനിരപ്പിൽ നിന്ന് ഏതാണ്ട് 430 അടി താഴെയിൽ ഇങ്ങനെ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഒരു കടലാണ്। 427 मीटर नीचे, समुद्र तट से 427 मीटर
की गहराई में ये जो चारों तरफ घिरी हुई एक ये ഡെഡ് സീ. ഇതിന്റെ പ്രത്യേകത എന്ന് പറഞ്ഞാൽ इसका खासियत यह है ഈ വെള്ളം അവിടെ കെട്ടിക്കിടക്കുകയാണ്. वहाँ पर पानी जमा रहता है. वहाँ पर വളരെ ആത്മീയ ഇതിനകത്തുണ്ട്, നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചുകൊണ്ടിരിക്കണം. यहाँ पर इसका अंदर बहुत बड़ा आत्मिक अर्थ है. आप बहुत ध्यान दें. ഇതിനകത്ത് വന്ന് വീഴുന്ന വെള്ളങ്ങളെല്ലാം അവിടെ കെട്ടിക്കിടക്കും, പുറത്തോട്ട് പോകാറില്ല. इसका अंदर जो पानी इसका अंदर आता है वो बाहर नहीं जाता, वो अंदर ही अंदर जमा रहता है. അതുകൊണ്ട് ഈ വെള്ളത്തിന് ഭയങ്കര ഡെൻസിറ്റി, ഒരു ഖാരാപ്പൻ, सबसे अधिक धातु जिस तरह से चीजों से अधिक गाढ़ापन वाला ये समुद्र. Praise the Lord. അത് മാത്രമല്ല, ഇത് ദുർഗന്ധം കൂടിയുള്ള കടലാണിത്. उसका अलावा भी इसका अंदर बहुत दुर्गंध भी है. വളരെ ദുർഗന്ധമുള്ള കടലാണിത്. बहुत दुर्गंध वाला एक समुद्र है. അപ്പോൾ വെള്ളം കെട്ടിക്കിടന്നാൽ दुर्गंधमुंडाവും. अब पानी जमा होकर पड़ा रहेगा तो वहाँ पर दुर्गंध भी होता है. നമ്മുടെ മനസ്സ് അത് പുറത്തോട്ട് പോവാതെ നാം ഇങ്ങനെ കെട്ടിയിട്ടാൽ അത് ദുർഗന്ധം ഉണ്ടാക്കും. हमारा मन में जो कुछ है चीज को वैसे जो जरूरत नहीं है उस चीज़ों को हमारे मन में पड़े ऐसा मन में ही रखेंगे, वो बाहर नहीं देते हैं, छोड़ते नहीं है, तो वहाँ पर भी दुर्गंध होता है. ഈ കടലിലേക്ക് വന്നു വീഴുന്ന വെള്ളം എല്ലാം അവിടെ കിടന്ന് നാറുകയാണ്. हालेलुया. इस समुद्र में जितनी पानी आता है वो सब कुछ उस पानी समुद्र में ही पड़ा रहता है, वहाँ पर दुर्गंध आता है. ഇനി നിങ്ങൾ ഈ വായിച്ച വചനത്തെ ഒന്ന് ശ്രദ്ധിക്കണം. अब हम जो वचन पढ़े थे उसको ध्यान दें. ഔദാര്യ മനസ്സിൽ നീ കൊടുക്കുന്ന ഒരു മനസ്സ് നിന്നിൽ ഉണ്ടാകണം. देने का एक मन आपके अंदर होना चाहिए. അപ്പോൾ ചോദിക്കുക, എന്തോന്ന് കൊടുക്കാനാ? अब आप सोचेंगे मैं क्या दूं? എൻ്റെ കൊടുക്കാനായിട്ടൊന്നുമില്ല. मेरे पास देने के लिए कुछ भी नहीं है. നിങ്ങൾ ആദ്യം ചിന്തിക്കുന്നത് പൈസയെ പറ്റിയാണ്. अब पहले आप सोचते हैं, देने की बारी आता है तो आप पहले सोचते हैं कि पैसा के बारे में सोचते हैं. അപ്പോൾ പൈസയല്ല ഇവിടുത്തെ വിഷയം. यहाँ पर पैसे की बात नहीं है. ആവശ്യക്കാർക്ക് ഉണ്ടെങ്കിൽ കൊടുക്കുന്നത് നല്ലതാണ്. जिनको जरूरत है वो आपके पास है तो देना भी अच्छी बात है. എന്നാൽ ഇവിടെ പുറത്തേക്ക് ഒഴുകുന്ന അനുഗ്രഹം സംസാരിക്കുന്നത്. यहाँ पर लिखा है आपका अंदर से बाहर बहने वाला एक आशीष के बारे में बताया गया है. നാം ഒരു ജൽ കെട്ടിക്കുന്ന ഒരു ടാങ്ക് നാം ജീവിക്കരുത്. हम कभी भी ऐसा जल इकट्ठा होने वाला टैंक के समान ना जिए. എന്തെങ്കിലും പുറത്തേക്ക് ഒഴുകണം. हमारा अंदर से कुछ ना कुछ तो बाहर बहना चाहिए. ഇന്ന് യേശു കർത്താവ് നമ്മിൽ നിറച്ചിരിക്കുന്ന കൃപാവരങ്ങൾ, കൃപ, സ്നേഹം, അങ്ങനെയുള്ള എല്ലാ ഗുണങ്ങളും നമ്മിൽ നിന്ന് പുറത്തേക്ക് ഒഴുകണം. आज इन दिनों में हम मसीह में है. यीशु मसीह ने हमारे अंदर जो आत्मिक फल दिया है और आत्मिक वरदान दिया है वो हमारे अंदर से बाहर बहना चाहिए. നിന്നിൽ വന്നു ചേരുന്ന ഈ അനുഗ്രഹം, ഈ കൃപാവരങ്ങളിൽ പുറത്തേക്ക് ഒഴുകിയാൽ ആ കടലിനെ കർത്താവ് ശുദ്ധമാക്കി അനുഗ്രഹിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും. हालेलुया. यदि आपका अंदर जो परमेश्वर जो आत्मिक फल दिया है और आत्मा का वरदान दिया है वो आपका अंदर से बहने लगेगा तो परमेश्वर आपका अंदर भी शुद्धिकरण करते जाएगा. അങ്ങനെ നീ यदि आप इस प्रकार बाहर आपका अंदर से बाहर नहीं बहता है तो ചാവ് കടലിന്റെ സ്വഭാവം എന്താണ്? हालेलुया. वो मृत्यु का जो मृतक समुद्र का जैसा हो जाते हैं, वो मृत्यु समुद्र का स्वभाव क्या है? അത് ദുർഗന്ധമുണ്ടാക്കും. उसका अंदर दुर्गंध, वो दुर्गंध फैलाता है. ദുർഗന്ധത്തെ എന്താണ് പറയുന്നത്? ഇതൊരു സ്വാർത്ഥതയെ കാണിക്കുന്ന ഒരു इस दुर्गंध को हम क्या बोलते हैं? इसको स्वार्थता का अर्थ दे सकते हैं. നിന്റെ സ്വാർത്ഥ ജീവിതം നിന്നെ ദുർഗന്ധമാക്കി മാറ്റും. आपको स्वार्थता का जीवन आपको जिंदगी को दुर्गंध का जैसा बना देता है. പുതിയ നിയമത്തിൽ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ഇങ്ങനെ പറയുന്നു. इसलिए नया नियम में प्रेरित पौलुस इस प्रकार कहता है. 2 कोरिन्थ चैप्टर 9 उसका 6 से लेके आगे पढ़ेंगे. 2 कोरिन्थियों का किताब अध्याय 9 उसका 6 से लेके आगे पढ़ेंगे. घर पे लोग यहाँ पर आप वचन सुनाइए. परंतु बात यह है जो थोड़ा बोता है, ഇവിടെ കുറച്ച് വിതയ്ക്കുന്നവൻ, यहाँ पर लिखा है जो थोड़ा बोता है,
നീ കുറച്ചേ കൊയ്യൂ നീ. वो वही थोड़ा काटेगा भी. നീ എന്നൊരു സ്നേഹം കുറച്ച് ആർക്കെങ്കിലും കൊടുക്കുന്നെങ്കിൽ നിനക്കും കുറച്ച് സ്നേഹം കിട്ടും. हले आज आप थोड़ा सा प्यार किसी को थोड़ा सा देंगे तो आपको भी थोड़ा ही मिलेगा. നീ കുറച്ച് സ്നേഹം വലിയ ട്രക്ക് നിറച്ച് ആഗ്രഹിക്കരുത്. हले आप थोड़ा सा प्यार देकर ट्रक भरकर प्यार उनसे प्रतीक्षा ना करें. നീ വിതച്ചതേ നിനക്ക് കിട്ടും ദൈവവും പറയുന്നു. हले जो आप बोते हैं वही आप काटोगे, यही परमेश्वर का वचन भी कहता है. ആരാ വിതയ്ക്കുന്നവരാകണം. इसलिए आप बहुत ज़्यादा बोने वाला बनना चाहिए. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. അങ്ങനെയുള്ളവർക്ക് പറയുന്ന ഒരു വാക്കാണ് इस प्रकार का लोगों के लिए जो कहा गया है ये वचन, ദൈവം കൊടുക്കുന്ന ഒരു പ്രവചന വാക്കുണ്ട്. परमेश्वर की ओर से आने वाला एक भविष्यवाणी है. എക്ലീസിയസിന് എന്ത് പറയും? സബുപദേശം. सबुपदेशक अध्याय 11 उसका पहला वाक्य, अपनी रोटी जल के ऊपर डाल दे क्योंकि बहुत दिन के बाद तू उसे फिर पाएगा. Praise the Lord. നിന്റെ അപ്പത്തെ നീ ജലത്തിന്മേൽ എറിഞ്ഞുകൊള്ളുക, अपनी रोटी जल के ऊपर डाल दे. പക്ഷെ നിനക്ക് ആ റൊട്ടിയെ നിനക്ക് വിശ്വസിക്കാം. परंतु अब उस रोटी को आप विश्वास कर सकते हैं. തക്കതായ സമയത്ത് നിനക്കത് ഫലമായി തിരിച്ചു വരും. सही समय पर आपको वो फलदायक बनकर आएगा. ഇത് പറഞ്ഞത് കർത്താവാണെങ്കിൽ ആ അപ്പത്തെ അത് അഴുകി ചീത്തയായി നാറാൻ ചാവുകടലിൽ വീണതുപോലെ ആക്കി വെക്കില്ല. यदि इस वचन को परमेश्वर कहा है तो उस रोटी को उस प्रकार मृतक उस समुद्र में पड़कर वो उसको सड़ने के लिए परमेश्वर नहीं देगा. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ വിശ്വാസം മറ്റുള്ളവരിലേക്ക് കൊടുക്കുന്നവരാകണം. इसलिए हमारे विश्वास को दूसरे के साथ बांटना चाहिए. നമ്മിൽ നിറഞ്ഞിരിക്കുന്ന സ്നേഹം മറ്റുള്ളവരിലേക്ക് കൊടുക്കണം. हमारे अंदर जो प्रेम है उसको भी दूसरों को बांटना चाहिए. നമുക്ക് എന്ത് അവർക്ക് വേണ്ടി നന്മ ചെയ്യാൻ ഒരു കുറവും ചെയ്യരുത്. हालेलुया. हम हमारे तरफ से हम क्या भलाई कर सकते हैं दूसरों के लिए, उसमें कोई कमी ना करें. നീ ദുഃഖമാണ് പ്രതീക്ഷിക്കാവൂ. हले यदि आप दुख देते हैं तो आप दुख ही प्रतीक्षा कर सकते हैं. അതുകൊണ്ട് ദൈവമക്കളെ നാം വിതയ്ക്കുന്നത് ശ്രദ്ധയോടെ വിതയ്ക്കണം, കൊയ്യേണ്ടതാണ്. हालेलुया. इसलिए जो कुछ हम बोते हैं बड़ा ध्यान से बोएं क्योंकि काटना भी है. കാരണം വിതയ്ക്കുന്നവനെയും കൊടുക്കുന്നവനെയും കാണുന്ന ഒരു കർത്താവുണ്ട്. हालेलुया. जो बोते हैं जो देते हैं उनको देखने वाला एक परमेश्वर है. Praise the Lord. അതുകൊണ്ട് പ്രാർത്ഥനയോടുകൂടെ തുടർന്നുള്ള വചന ശ്രവണത്തിനായി നിങ്ങളെ ഞാൻ മുമ്പോട്ട് കൊണ്ടുപോകാം. इसलिए आगे प्रार्थना के साथ आगे वचन की ओर हम बढ़ेंगे. लूका का किताब, द बुक ऑफ लूका का किताब अध्याय 2 उसका 30 और 31 वाक्य एक बार पढ़ेंगे. क्योंकि मेरी आंखों ने तेरे उतार को देख लिया है जिससे तूने सब देशों के लोगों के सामने तैयार किया है कि वह अन्य जातियों को प्रकाश देने के लिए ज्योति और तेरे निज लोग इस्राएल की महिमा हो. Praise the Lord. മനസ്സിലാക്കില്ല. हम एकदम ऐसे पढ़ते हैं तो समझ ही नहीं आता है जल्दी. അതുകൊണ്ട് നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം, ദൈവമേ ഈ വചനത്തിന്റെ ആഴമായ ഭാഗങ്ങളിൽ ഒന്ന് കടന്നു പോകാനുള്ള ഒരു കൃപ ഞങ്ങൾക്ക് തരണമേ. इसलिए हम प्रार्थना करें, प्रभु इस वचन के गहराई में हमें लेके जाएं. प्रभु हम समझने के लिए हम पर अनुग्रह कर. പിതാവേ, അടികൾ നിന്റെ കരങ്ങളിലേക്ക് ഫലമേൽപ്പിച്ച് പ്രാർത്ഥിക്കുന്നു. स्वर्गीय पिता परमेश्वर, हमें आपका सम्मुख समर्पण करते हुए हम प्रार्थना करते हैं. തിരുവചനത്തെ കേൾക്കാൻ, അതിനെ ഗ്രഹിക്കാൻ, അതിനെ അനുഗ്രഹമായി അടിയങ്ങൾ അനുഭവിക്കാനുള്ള കൃപ അടിയങ്ങൾക്ക് നൽകുവാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. हालेलुया. परमेश्वर आपका वचन को हम हालेलुया अच्छी तरह से समझे, उसको अनुभव करने के लिए प्रभु हम पर हालेलुया अनुग्रह करें, हम प्रार्थना करते ഈ हैं. വചനത്തിന്റെ ആഴമായ
അർത്ഥം അടിയങ്ങൾക്കൊന്ന് മനസ്സിലാക്കി തരാൻ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. इस वचन का गहरी बातों को प्रभु हमें समझाने के लिए हम प्रार्थना करते हैं. പരിശുദ്ധാത്മാവ് അടിയങ്ങളേവരെയും നിയന്ത്രിക്കാൻ ഇടയാകട്ടെ. पवित्र आत्मा हम सबको कंट्रोल करे. ഈ വചനം കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ തന്നെ പരിശുദ്ധാത്മാവ് ആവശ്യക്കാർക്ക് ആവശ്യമുള്ളതെല്ലാം നൽകി അവരെ ഒന്ന് ഉത്സാഹപ്പെടുത്താൻ, അവരെ ഒന്ന് ബലപ്പെടുത്തുവാൻ കൃപ പകരണമേ എന്ന് ഞങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നു. प्रभु परमेश्वर ये वचन जो सुनते हैं, सुनते वक्त ही अल्लाह जिनको ज़रूरत है प्रभु उनको जीवन में अब जो ज़रूरत है उसको देने के लिए, शांति देने के लिए हम प्रार्थना करते हैं. യേശുവിന്റെ നാമത്തിൽ നിന്റെ ദിവ്യ സാന്നിധ്യത്തെ ഞങ്ങൾ മുൻനിർത്തി സ്നേഹസമ്പൂർണ്ണ മനസ്സോടുകൂടി സമർപ്പണത്തോടെ ഈ വചനത്തെ ശ്രവിക്കുവാൻ കരങ്ങളിൽ ഫലമേൽപ്പിക്കുന്നു. प्रभु यीशु मसीह का समर्थित नाम से प्रभु आपको उपस्थिति में हालेलुया अब इस वचनों को समझने के लिए हम अपने आप को समर्पण करते हैं. Praise the Lord. हालेलुया आमेन. Praise the Lord. हालेलुया. അപ്പോൾ വേഗത്തിൽ വചനത്തിലൊന്ന് മടങ്ങി വരാം. हलो उस वचन में और आएंगे. वचनों में इस तरह से लिखा है, क्योंकि मेरी आंखों ने तेरी उद्धार को देख लिया. शब्द ऐसे ही पहचाना है. क्या देख लिया? उद्धार देख लिया. कितने लोग उद्धार को देख है? कई लोगों का भी डाउट है. उद्धार के कारण हम जीवित रह रहे हैं, उद्धार के कारण श्वास ले रहे हैं. हम आगे आगे चलेंगे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, ആമേൻ. ഇവിടെ വായിച്ച ഈ വേദഭാഗ്യത്തിന്റെ പശ്ചാത്തലം കൂടി അറിഞ്ഞു പോണം, നല്ലതാണ്. इस वचन का जो इस वचन का जो पीछे का जो भाग को भी हम समझकर आगे बढ़ेंगे तो अच्छा रहेगा. നാം ഈ വചനം കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ जब इस वचन को हम सुनते हैं, വചനം നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ വന്ന് അത് നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി എന്ത് ചെയ്യണമോ അത് ചെയ്യാതെ അത് മടങ്ങി പോകില്ല. ये वचन आपके हृदय में आकर आपके लिए जो कुछ करना है वो किए बिना वो वापस नहीं लौटेगा. ഈ വചനം നിന്റെ ഹൃദയത്തിലേക്ക് കടന്നു വരുമ്പോൾ ये वचन आपके हृदय में जब पहुंचता है, ഇന്നത്തെ സിറ്റി സ്കാൻ പോലും കഴിയാത്ത ഒരു വലിയ സ്കാനിങ് അവിടെ നടക്കാനിടയാണ്. आजकल का जो सीटी स्कैन वगैरह होती है वो भी उससे भी नहीं हो पाता, उससे भी बढ़कर एक स्कैनिंग आपका जीवन में, आपका हृदय में ये वचन जाकर करता है. നിനക്ക് ആവശ്യം എന്താണെന്ന് നീ പറയാതെ തന്നെ അറിയുന്ന ഒരു കർത്താവിനെയാണ് നാം സേവിക്കുന്നത്. आपको जरूरत क्या क्या है आपके कहे बिना जो परमेश्वर जानता है उस परमेश्वर को ही हम आराधना करते हैं. അപ്പോൾ നിന്നെ സന്ധിക്കുവാൻ വന്നു നിൽക്കുന്ന പരിശുദ്ധാത്മാവെന്ന യേശു കർത്താവിനെ ഇന്നത് നല്ലവണ്ണം അനുഭവിക്കാൻ ഇടയാകും. आज हालेलुया, इसलिए आपसे मुलाकात करने के लिए हालेलुया मसीह का आत्मा, पवित्र आत्मा यहाँ पर है. हालेलुया, इसलिए उस समझ के साथ यहाँ पर बैठना है. हालेलुया. ഒരു മനുഷ്യൻ ഒരു രക്ഷയെ ഈ വചനം നമ്മോട് സംസാരിക്കുന്നു. आज ये वचन एक उद्धार के बारे में हमसे बात कर रहा है. हालेलुया. ഇവിടെയെല്ലാം രക്ഷയ്ക്ക് ആവശ്യം, ഇതിലെല്ലാം രക്ഷയ്ക്ക് ആവശ്യം. हमें कौन सा एरिया में उद्धार का जरूरत है. हालेलुया. ദൈവവചനം നീ കേൾക്കുമ്പോൾ परमेश्वर के प्रिय बच्चों, जब आप परमेश्वर के वचन को सुनते हैं तब നിനക്ക് എവിടെയെല്ലാം നിനക്ക് ആവശ്യങ്ങൾ, നിന്റെ രക്ഷയ്ക്ക് ആവശ്യമുണ്ടെന്ന് നീ പറയുന്നുവോ, आप जिस एरिया में जिस बातों में आपको उद्धार की जरूरत है, जो आप उसको आप कहते हैं, അവിടെ ആ രക്ഷ അവിടേക്കുള്ള രക്ഷയുടെ വിഷയമാണ് കർത്താവ് നിങ്ങളോട് സംസാരിക്കുന്നത്. आज उस आपको जरूरत जिस बात के लिए आप बैठे हैं उस जगह पर जो उद्धार का जरूरत के बारे में आज वचन हालेलुया आपसे कहता है. हालेलुया. നിന്റെ വിഷയം ഒരു ജോലിയുടെ വിഷയമാണോ? आपका विषय एक नौकरी का विषय भी हो सकता है. ജോലിയിൽ നിനക്കൊരു രക്ഷ വേണമെന്ന് നീ ആഗ്രഹിക്കുന്നു, या आपका नौकरी में आप और आगे उन्नति पाना चाहते हैं. നീ ഏതെങ്കിലും രോഗത്താൽ നിന്റെ ശാരീരിക ബലഹീനതയിൽ നിനക്കൊരു രക്ഷ വേണമെന്ന് ആഗ്രഹിക്കുന്നു, आपका शारीरिक निर्बलताओं में या बीमारियों में या बंधनों से आप उद्धार पाने के लिए चाहते हैं. ഏതെങ്കിലും പൈശാചിക ശക്തികളിൽ നിന്നുള്ള വിടുതലിന് വേണ്ടി നീ രക്ഷ ആവശ്യപ്പെടുന്നു, यदि किसी भी प्रकार का शैतानी सामर्थ्यों से, शैतानी बंधनों से अब छुटकारा पाना चाहते हैं, ഏതെങ്കിലും കുടുംബപരമായ പ്രശ്നങ്ങളിൽ നീ ഭാരപ്പെടുന്നുണ്ടോ, यदि पारिवारिक जो समस्या में आप फंसे हुए हैं उसको लेकर आप चिंतित है,
നിന്റെ വിഷയങ്ങളല്ല കർത്താവിന് വലുത്, നിന്റെ രക്ഷയാണ് കർത്താവിന് വലുതെങ്കിൽ ആ വിഷയങ്ങളുടെ മേൽ കർത്താവ് രക്ഷ നൽകും. हालेलुया, आपका विषय परमेश्वर के लिए बड़ा नहीं है, आपका विषय हालेलुया, आपका जो उतार है परमेश्वर के लिए बड़ा है, तो आपका जो विषय आप जिस विषय को लेकर आए हैं उसमें परमेश्वर आज काम करेगा. हालेलुया, हालेलुया, हम स्तुति करते रहेंगे तो परमेश्वर हालेलुया, वचनों को thank you, भेज के Jesus, वो thank you, अपना Jesus. अद्भुत काम करता रहेगा. हालेलुया, हालेलुया. Praise the Lord. ഇവിടെ വായിച്ച വചനത്തിനകത്ത് ശ്രദ്ധിച്ചാൽ यहाँ पर जो वचन है हमने जो पढ़ा था उसमें हम ध्यान देंगे तो നിങ്ങൾ ആരും ഉറങ്ങരുത്, കൂടെ കൂടെ നടന്നു വരണം. आप कोई भी ना सोए, इस वचन का संग संग चलकर आना है. നിങ്ങൾക്ക് ആർക്കെങ്കിലും ഉറക്കം വരുന്നെങ്കിൽ നിങ്ങൾക്ക് അവിടെ എഴുന്നേറ്റ് അല്പനേരം നിൽക്കാം. अरे यदि किसी को नींद आ रही है तो जिस स्थान पर बैठे हैं आप खड़े होकर थोड़ी देर उठकर खड़े हो सकते हैं. വെളിയിൽ ആരും പോകണ്ട, അവിടെ എഴുച്ചു നിന്നാൽ മതി, എന്നിട്ട് ഉറക്കം തിരുമ്പി ഇരുന്നുണ്ടാ മതി. हालेलुया, अब बाहर ना जाएं और आपका नींद तब खुल जाएगी, तब आप बैठ सकते हैं. Praise the Lord. हालेलुया, ദൈവം അനുഗ്രഹിക്കും. परमेश्वर आशीष देगा. ഇവിടെ നിങ്ങൾ ഈ വചനം ശ്രദ്ധിച്ച് यहाँ पर इस वचन को आप ध्यान देंगे तो ഏകദേശം 7 കാര്യങ്ങൾ അതിനകത്ത് പ്രത്യേകമായി പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. यहाँ पर ये लगभग 7 विषयों के बारे में लिखा है. Praise the Lord. हालेलुया. അത് ഏതൊന്ന് अब वो कौन सा है करके हम देखते हैं. ജാതികളുടെ പ്രകാശം, എനിക്ക് ജാതികളുടെ പ്രകാശം. ഒന്ന് ജാതി, वहाँ लिखा है जातियों को प्रकाश. ഇസ്രായേലിന്റെ വലിയ മഹത്വം. दूसरी बात इसराइल की महिमा. ജാതികൾക്ക് വേണ്ടി ജാതികളുടെ മുമ്പിൽ ഒരുക്കിയ വിഷയങ്ങൾ, अले जातियों के लिए जो जो बातें तैयार किया है, എല്ലാവർക്കും വേണ്ടി ഒരുക്കപ്പെട്ടത്. अले मतलब सबके लिए जो तैयार किया गया है, ഇത് നേരത്തെ ഒരുക്കി വെച്ചിട്ടുള്ളതായിരുന്നു. ये पहले से ही तैयार करके रखा था. പ്രീ പ്ലാൻ വിഷയമാണ്. ये पहले से ही इसके बारे में प्लानिंग किया हुआ था. ദൈവത്താൽ ഒരുക്കപ്പെട്ടതാണ്. मतलब ये इसका 5वीं बात, ये परमेश्वर के द्वारा तैयार किया गया था. ഇത് ദൈവത്തിൽ നിന്നുള്ളതാണ്, ദൈവത്തിൻ്റെതായിരുന്നു. हले 6ठा बात ये है, ये परमेश्वर से है, परमेश्वर के लिए है. അത് മനസ്സിലാക്കണമെങ്കിൽ നിന്റെ രക്ഷയെ കണ്ടുവല്ലോ എന്നൊരു വാക്കവിടെ ഉണ്ട്. यहाँ पर इसको समझना है तो यहाँ पर लिखा है तेरे उद्धार को देख लिया है. അപ്പോ നിന്റെ രക്ഷ मतलब तेरी അപ്പൊ ഇത് उद्धार, ദൈവത്തിൽ നിന്നുള്ള രക്ഷ. मतलब ये परमेश्वर से मिलने वाला उद्धार. അടുത്തുള്ളത് ഇത് വ്യക്തിപരമായി അനുഭവിക്കേണ്ട രക്ഷയാണ്. दूसरी जो व्यक्तिगत रूप से हमें उस उद्धार को अनुभव करना है. ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം ഈ ചെറിയ വാക്യങ്ങൾക്കകത്തുണ്ട്. ये सारे बातें इस छोटे से वचन में, इस वचन के अंदर है. ഈ വചനങ്ങളെ നിങ്ങൾ ആഴമായി ചിന്തിച്ചു പോയാൽ इस सारे वचनों को अब बड़ा गहराई से अब समझेंगे तो ഈ ജീവിതത്തിൽ നാം അനുഭവിക്കുന്ന പ്രശ്നങ്ങൾ, അതിനുള്ള രക്ഷ എന്താണ്, ദൈവിക ഉദ്ദേശം എന്തെന്നെല്ലാം നമുക്ക് മനസ്സിലാകും. हल्ले इस जिंदगी में हम क्या क्या परेशानियां सह रहे हैं, हल्ले उसमें ये उसका मतलब वो क्यों है और इसमें परमेश्वर क्या चाहता है, ये सारे बातें में समझ में आ जाएगा. അത് മനസ്സിലാക്കാൻ ഈ പറഞ്ഞ നാം ഒന്ന് അറിയണം. हालेलुया, इसको समझने के लिए इस वचन को बोलने वाला व्यक्ति कौन है उसको हमें समझना है. ശിമ്യോൻ എന്നാണ്. उस व्यक्ति का नाम शिमोन है. ഇത് പറയുന്ന സംഭവിക്കുന്ന കാലം യേശു ഒരു കാലഘട്ടത്തിലാണ് ഇത് പറയുന്നത്. हालेलुया, यीशु मसीह का जन्म हुआ था, उस समय का उस काल में ये वाला वचन कहा गया था. എന്ന് പറഞ്ഞ വ്യക്തി, ये शिमोन नामक व्यक्ति ഈ പുരാണ നിയമത്തിലുള്ള മനുഷ്യരിലുള്ള ഏറ്റവും അവസാനങ്ങളിൽ എത്തിച്ചേർന്ന ഒരു മനുഷ്യനാണ്. हालेलुया, जो पुराने नियम में जो था उन लोगों का जो आखिरी समय तक वो रहने वाला व्यक्ति था. പുരാണ നിയമത്തിലെ മനുഷ്യ സമൂഹത്തിലെ ഒരു അവസാനങ്ങളിൽ എത്തിച്ചേർന്ന ഒരു മനുഷ്യനാണ് ശിമയോൻ. पुराने नियम में जो जितने लोग थे यीशु मसीह का आने से पहले, जो उसमें ये बड़ा एज वाला था, वो सीनियर व्यक्ति. ഈ ശിമയോൻ വന്നൊരു ഡിക്ലറേഷൻ അങ്ങ് ചെയ്യുകയാണ്. ये शिमोन आकर वहाँ पर एक घोषणा कर रहा है. അതിനെ ശാന്തമായി നാം ചിന്തിച്ചാൽ, उसको शांत पूर्वक यदि हम समझेंगे तो ഈ ലൂക്ക 2:22 മുതൽ 32 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ നാം വായിച്ചു നോക്കുമ്പോൾ, लूका 2 अध्याय उसका 22 से 32 തक, അപ്പോൾ അതിൻ്റെ 32 വാക്യം ഒന്ന് വായിക്കുക. कि वह अन्य जातियों को प्रकाश देने के लिए ज्योति और तेरे निज लोग इस्राएल की महिमा हो. Praise the Lord. എന്നെ കണ്ണ് കണ്ടുവല്ലോ, 31 വാക്കാണ്. 30. क्योंकि मेरी आंखों ने तेरे उद्धार को देख लिया है.
Praise the Lord. നാം ഓരോ നിമിഷവും യേശു കർത്താവിന്റെ ഈ രക്ഷയെ നാം കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हालेलुया, हम हर पल यीशु मसीह का इस उद्धार को हम देखते आ रहे हैं. കാരണം ഈ രക്ഷകന്റെ ജനനം ഒരു വലിയ അത്ഭുതമായ ജനനമായിരുന്നു. क्योंकि इस उद्धारकर्ता का जो जन्म बड़ा अद्भुत था. ലോർഡ്, ന്യായപ്രമാണത്തിൻ കീഴിൽ ജനിച്ചവനെന്ന് എഴുതിയിരിക്കും പോലെ ഒരു വാക്കുണ്ട്. न्याय के आधार पर लिखी गई उसी प्रकार का रक्षा का अनुभव या रक्षक जन्म लिया गया है. प्रेज द लॉर्ड. इस समय യേശുവിന്റെ മാതാപിതാ इस समय यीशु मसीह का जो माता पिता യേശു എന്ന പൈതലുമായി ഒരു ചെറിയ പ്രാവിനെ കൊണ്ട് അവർ യാഗമർപ്പിക്കാൻ വരികയാണ്. जो यीशु मसीह को लेकर पंडुकों का एक जोड़ा या उस कबूतर को लेकर बच्चों को वहाँ पर यीशु मसीह को उस आलय में लेके आ रहे थे. യേശു വളർത്തുന്ന ഈ മാതാപിതാക്കൾ വളരെ സാധാരണപ്പെട്ട ഒരു പാവപ്പെട്ട കുടുംബത്തിലുള്ളവരായിരുന്നു. हालेलुया, एक यीशु मसीह का जो माता पिता जो मरियम और जोसेफ एक साधारण एक परिवार के थे, गरीब परिवार के थे. Praise the Lord. ഇവിടെ യേശുവിനെ കുറിച്ച് മനസ്സിലാക്കണം. യേശു സാധാരണക്കാരിൽ വളരെ സാധാരണക്കാരനായി ഇവിടെ നാം हम यीशु मसीह के बारे में देखते हैं तो इस साधारण लोगों में बहुत साधारण व्यक्ति के समान हम बात देखते हैं. ഇവിടെ ദൈവമക്കൾക്ക് ഒരു സന്ദേശം തരുന്നത് यहाँ पर परमेश्वर के बच्चों की एक संदेश है, നാമും ഇതുപോലെ യേശു കർത്താവിനെ പോലെ സാധാരണക്കാരനായി തന്നെ ആയിരിക്കണം. हम भी इस प्रकार यीशु मसीह के जैसा एक साधारण व्यक्ति बनकर रहना है. हालेलुया. അടുത്തിരിക്കുന്നവർ തട്ടി എന്ന് പറയും, ഞാൻ ഒരു വലിയ സാധാരണ വ്യക്തിയാണ്. पास में बैठने वालों से कहें, मैं भी एक साधारण व्यक्ति हूँ. कुछ लोगों को ऐसे लग रहा है कि मैं साधारण व्यक्ति हूँ, मैं साधारण व्यक्ति बाद में बताता हूँ या बाद में ये सब दिखाई, इसलिए मैंने बता दिया. प्रेज द लॉर्ड. मैं प्रेज द लॉर्ड. യേശു കർത്താവിനെ ഇപ്പോൾ ദേവാലയത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്നിരിക്കുകയാണ്. अब यीशु मसीह को जो बच्चा था, बालक था, वहाँ पर यरूशलेम देवालय में लेके आए हैं. അപ്പോൾ യേശു കർത്താവിനെ നമുക്ക് അവിടെ കുറച്ചു നേരം നിർത്താം. യേശു मसीहा को इस देवालय पर ले उनका माँ बाप के साथ छोड़ देते हैं, वापस आएंगे इधर. अब इसकी दूसरी भाग में थोड़ी सी मनन करना बहुत जरूरी है. इसका इस वचनों का गहरी बात समझ में आ, साथ साथ चलेंगे आप लोग. प्रेज द लॉर्ड. നൂറ്റാണ്ടുകൾക്കും सैकड़ों साल पहले മോശയിലൂടെ മശീഹായുടെ ജനനത്തെക്കുറിച്ചൊരു പ്രവചനം ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. मूसा के द्वारा भी मसीह का जन्म के बारे में भविष्यवाणी किया गया. വളരെ വർഷങ്ങൾക്ക് 1000 വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പാണ് ഈ പ്രവചനം നടന്നത്. हजारों साल पहले ये भविष्यवाणी हुआ. മശീഹ ജനിക്കും എന്നൊരു ഉറച്ച വിശ്വാസം അവരിൽ ഉണ്ടായിരുന്നു. हालेलुया, मसीहा जन्म लेगा कर एक दृढ़ विश्वास था. കുറച്ച് കാലങ്ങൾ കഴിഞ്ഞപ്പോൾ ഈ വിശ്വാസം അങ്ങ് കുറഞ്ഞു പോയി. हालेलुया, कुछ साल बीतने पर ये विश्वास थोड़ा धीमी पड़ गया. 1000 വർഷങ്ങൾ അങ്ങോട്ട് മാറിയപ്പോൾ ആ വിശ്വാസം ഒട്ടും ഇല്ലാതായി. 1000 साल बीत गया तो विश्वास, जो कुछ थोड़ा बहुत विश्वास था उद्धारकर्ता के बारे में, वो भी कम हो गया. ഉണ്ടായിരുന്ന മനുഷ്യരിലെല്ലാം ആ പ്രതീക്ഷ അങ്ങ് നഷ്ടപ്പെട്ടു. उस समय जितने लोग थे वो मसीहा आएगा कर इंतजार में थे, लेकिन उनका विश्वास कम पड़ गया, टूट गया. എന്നാൽ വളരെ കുറച്ച് മനുഷ്യർ മാത്രം परंतु कुछ लोग हैं इस विश्वास में, हालेलुया, मसीहा आएगा कर उस प्रत्याशा में वो स्थिर रहे. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. അതുകൊണ്ട് ദൈവമക്കളെ ഇന്നൊരു സന്ദേശം, हालेलुया, इसलिए परमेश्वर के प्रिय बच्चों, इसका अंदर आज के लिए एक संदेश है. ഇനി ആരെല്ലാം വിശ്വാസത്തിൽ ഉറച്ചു നിന്നാലും വിശ്വസിക്കുന്ന ഈ വിശ്വാസത്തിൽ നിങ്ങൾ ഉറച്ചു നിൽക്കുവാൻ നിങ്ങൾ തന്നെ हालेलुया, यदि कोई भी विश्वास करे या ना करे, वो विश्वास में स्थिर रहें या ना रहें, परंतु आप जिस विश्वास पर खड़े हुए हैं उस विश्वास पर आपको दृढ़ रहना जरूरी है. എണ്ണി നോക്കരുത്. हालेलुया, जो समय को अब सोचना नहीं.
ഉള്ള വിശ്വാസം അത് എത്രമാത്രം വലുതെന്ന് മാത്രം നീ നോക്കി കണ്ടുകൊണ്ടിരുന്നു. हालेलुया, आपका अंदर जो विश्वास है, आपका अंदर का विश्वास का दृढ़ता कितना है, इसको आपको जांचना है. ഇങ്ങനെ അവസാന പ്രത്യാശയിൽ നിന്ന് മനുഷ്യരെ അന്ന് ശിമിയോനെ കണ്ടതുപോലെ ഇത് വിശ്വാസികളുടെ കൂട്ടത്തിൽ നമ്മെയും ആ പ്രത്യാശയിൽ ഇടയാകട്ടെ. हालेलुया, उस प्रकार उस विश्वास में दृढ़ होकर मसीहा आएगा कहकर जो प्रत्याशा में था शिमोन, उस प्रकार हम भी हमारा झुंड में हम भी इस प्रकार का प्रत्याशा शिमोन का जैसा प्रत्याशा में हमें रहना चाहिए. ഇതിൽ അപ്പോൾ വിശ്വാസം ഈ സഭയും ആ വിശ്വാസത്തിൽ യേശു കർത്താവിലുള്ള വിശ്വാസത്തിൽ ഉറച്ചു നിൽക്കുന്ന ഒരു സഭയാണ്. हालेलुया, कितने लोग विश्वास करते हैं ये कलीसिया भी, इस कलीसिया भी यीशु मसीह का जो आगमन या यीशु मसीह जीवित है इस प्रकार का प्रत्याशा में हालेलुया स्थिर है कहकर ഈ कितने लोग विश्वास പ്രത്യാശ करते हैं. വചനം വിശ്വസിച്ചിരിക്കുന്ന ഒരു സഭ തന്നെയാണ്. ഈ ഹല്ലേലൂയ. സഭയിൽ തന്നെ ഞാനും ആയിരിക്കുന്നത് എന്നെ കൊണ്ട് ചേർത്തതാണ് കർത്താവ്. हालेलुया, इस प्रकार विश्वास के साथ प्रत्याशा में बने रहने वाला इस कलीसिया में ही परमेश्वर मुझे लेके आया है. യേശുവിന് വേണ്ടി നോക്കി നിൽക്കുന്ന ഒരു സഭ തന്നെയാണ് ഈ സഭയെന്ന് പരിശുദ്ധാത്മാവിൽ വിളിച്ചു പറയാൻ എനിക്ക് ഒരു മടി. हालेलुया, यीशु मसीह का आगमन के लिए प्रतीक्षा रखने वाला कलीसिया है. इस प्रकार मुझे भी बोलने में मैं हालेलुया कोई आप मैं लज्जा नहीं करता हूँ. സിമിയോൻ ഇങ്ങനെ അവസാനമായി ശേഷിച്ചു വന്ന മനുഷ്യരിൽ പ്രത്യാശയിൽ ഉറച്ചു നിന്ന മനുഷ്യരിൽ ഒരുവനായിരുന്നു ഈ शिमियोन എന്ന് പറഞ്ഞ വ്യക്തി. हालेलुया, जिस प्रकार मसीहा आएगा कहकर जो बाट झोने वालों में हालेलुया जो जितने लोग बचे हुए थे उसमें एक था ये शिमोन नामक मनुष्य. അങ്ങനെ ഈ ശിമിയോനെ കുറിച്ചുള്ള ഗുണങ്ങൾ നാം അറിഞ്ഞിരിക്കണം. നല്ലത് ऐसा है तो शिमोन नाम इस व्यक्ति का स्वभाव को भी हमें समझना बहुत അത് जरूरी है. നമ്മുടെ ആത്മീയ ജീവിതം നമ്മുടെ ഭൗതിക ജീവിതത്തിന് വളരെ പ്രയോജനമായി മാറും. उसको स्वभाव को समझने पर हम वो हमारे आत्मिक जीवन में और भौतिक जीवन में हमारे लिए बड़ा फायदा को लेके आता है. അതെന്താണെന്ന് ചോദിച്ചാൽ वो क्या है, ആദ്യമായി നമുക്കത് മനസ്സിലാക്കേണ്ടത് हमें पहला उसको समझना ആ है. വചനത്തിൽ നിന്ന് നിങ്ങൾ പിന്നെ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കണം. इस वचन में आप देखेंगे तो ഇദ്ദേഹം ഒരു മനുഷ്യനായിരുന്നു. वो एक मनुष्य था. ഈ മനുഷ്യനെങ്കിലും വിശേഷപ്പെട്ട മനുഷ്യനായിരുന്നു. हालेलुया, ये मनुष्य है फिर भी एक इसका अंदर एक खास बात है. അവനൊരു വിശേഷപ്പെട്ട മനുഷ്യൻ. वो खास मनुष्य था. हम सब लोग यहाँ पर मनुष्य हैं, लेकिन जिस समाज में हम रहते हैं वहां पर हम एक विशेष मनुष्य विशेष व्यक्ति बन के रहना कितने लोग पसंद करेंगे? या कोई चाहते भी नहीं है, कोई हाथ ऊपर भी नहीं कर रहे. हालेलुया, हालेलुया, പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हालेलुया. ഇവിടെ ഒരു വിശേഷപ്പെട്ട മനുഷ്യനായിരുന്നു ശിമിയോൻ. यहाँ पर हम देखते हैं एक बहुत बड़ा एक खास व्यक्ति था शिमोन. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हालेलुया, इंसानियत वाला व्यक्ति. ലോർഡ് ആമേൻ. ഇതുപോലുള്ള മനുഷ്യരെ ദൈവം അന്വേഷിക്കും. संहिता 14 वाक्य नंबर 2 और 3 में लिखा हुआ. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ने स्वर्ग में से मनुष्यों पर दृष्टि की है कि देखें कि कोई बुद्धिमान कोई परमेश्वर को खोजी है या नहीं. ദൈവത്തെ അന്വേഷിക്കുന്ന ബുദ്ധിമാനുണ്ടോ എന്ന് ദൈവം ഭൂമിയിൽ നോക്കും. हालेलुया, परमेश्वर ने स्वर्ग में से मनुष्यों पर दृष्टि की है कि देखे कि कोई बुद्धिमान कोई परमेश्वर का खोजी है या नहीं. റോമർക്ക് എഴുതിയ ലേഖനത്തിൽ പൗലോസ് ഇത് പറയുന്നുണ്ട്. रोमियो का पत्री में भी पौलुस इस प्रकार लिखता है. अध्याय 3 उसका वाक्य 10 और 12 में. अध्याय 3 उसका वाक्य 10 से लेके 12 तक पढ़ना. जैसा लिखा है कोई धर्मी नहीं, एक भी नहीं, कोई समझदार नहीं, कोई परमेश्वर का खोजने वाला नहीं. Praise the Lord. അപ്പോൾ ദൈവം ഇതെല്ലാം കണ്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. मतलब परमेश्वर ये सारे चीजों को देख रहा है. നമ്മെ ദൈവം നോക്കി കണ്ടു. हमारे अंदर भी परमेश्वर देख रहा है. രണ്ടാമത്തെ
അടുത്ത ഒരു പ്രത്യേകത ഇതാണ്. अब इसका सिमोन में दूसरा खास बात क्या है? ഈ സിമിയോൻ ഒരു നീതിമാനായിരുന്നു. सिमोन एक धर्मी था. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ആമേൻ. ഇവിടെ ഈ നീതിമാനായിരിക്കുന്നു എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? यहाँ पर धर्मी कर कर लिखा है, इसका अर्थ क्या है? ഒരു മനുഷ്യന്റെ ഏറ്റവും വേണ്ടപ്പെട്ട ഗുണം എന്തെന്ന് ചോദിച്ചാൽ एक मनुष्य का बहुत जरूरी ऐसा स्वभाव क्या है? एक इंसान का बहुत जरूर खासियत क्या है करके आपसे पूछे जाएंगे तो वो एक धर्मी व्यक्ति होना चाहिए. एक धर्मी व्यक्ति होना चाहिए, होनी चाहिए. ये आप समझो. മൂന്നാമത്തെ അർത്ഥം, तीसरा बात, കാത്തിരിക്കാൻ മടി വ്യക്തിയായിരുന്നു. बाट जोते रहने के लिए वो कभी भी पीछे नहीं हटता. നമുക്ക് കാത്തിരിക്കുന്ന മനസ്സുണ്ട്. हमें बाट जोने के लिए या परमेश्वर की उपस्थिति में इंतजार करने के लिए कितना हम चाहते हैं. Praise the Lord. അത് നിങ്ങൾ സ്വയം ചോദിച്ചാൽ നല്ലതായിരിക്കും. अब स्वयं पूछेंगे तो अच्छा रहेगा. 4 ആത്മാവിന് അവന്റെ ഉണ്ടായിരുന്നു. चौथी बात, वो पवित्र आत्मा उसको ऊपर था. Praise the Lord. ഈ എല്ലാ ഗുണങ്ങളും ശിമിയോനിൽ ഉണ്ടായിരുന്നു. ये सारे बातें शिमोन के अंदर था. അവന്റെ മേൽ ഉണ്ടായിരുന്നു. 2:25 वाक्य में हम पढ़ सकते हैं. वहाँ पर लिखा पवित्र आत्मा उस पर था. आत्मा कहाँ पर था? शिमोन पर. ओहो, सब लोग कहें कहाँ पर था? एक बार और बताएं. उसके ऊपर. अंदर था या ऊपर था? ऊपर. इस बात को भूल मत जाना आप लोग. पवित्र आत्मा अंदर भी होगा, ऊपर भी होगा. इस समय उसको ऊपर है. प्रेज़ द लॉर्ड. कई बार हमारे जो ऊपर जो रहते हैं पवित्र आत्मा को हम भूल जाते हैं. अंदर तो है तो भूल ही गए हैं. ऊपर है वो भूल जाते हैं. मैं वापस आता हूं. कितने लोग विश्वास करते हैं पवित्र आत्मा इस आलय के ऊपर है? और कितने लोग विश्वास करते हैं पवित्र आत्मा इस आलय के अंदर है? The Lord. Praise the Lord. Praise the Lord. അത് നിങ്ങൾ അനുഭവിക്കണം. इसको हमें अनुभव करना ഈ है. ശിമോൻ എന്ന് പറഞ്ഞ വ്യക്തി സദാസമയം ഈ പരിശുദ്ധാത്മാവിനെ അനുഭവിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. ये शिमोन नामक मनुष्य सदैव पवित्र आत्मा को उपस्थिति को अनुभव कर रहा था. ഇതുപോലെ പരിശുദ്ധാത്മാവിനെ സദാ അനുഭവിക്കുന്ന വ്യക്തിയാണ്. आप भी इस प्रकार सदैव पवित्र आत्मा को अनुभव करने वाला बनना चाहिए. നിങ്ങളെ അടുത്തിരിക്കുന്നവർ ആരെങ്കിലും അറിയാതെങ്കിലും നിങ്ങൾ തട്ടിയാൽ ആ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ശക്തി നിങ്ങളിലേക്ക് വ്യാപിക്കുന്നവർ അറിയണം. हालेलुया. आपका पास में बैठने वालों को आप गलती से भी छुएं, हाथ लग जाता है तो आपका अंदर से पवित्र आत्मा का सामर्थ्य निकलते हुए वो पड़ोस में बैठने वाले व्यक्ति जानना चाहिए. आमीन. നിങ്ങളുടെ വസ്ത്രത്തിൽ തട്ടി പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ അനുഭവം നിങ്ങൾ അറിയാനിടയാകണം. आपका वस्त्र में भी छुए तो भी पवित्र आत्मा का सामर्थ्य को अनुभव करना है. इधर तो ऐसे बैठे हैं क्या पवित्र आत्मा, अगर हम छुए हमारे ऊपर गिर भी जाए हम क्या पवित्र आत्मा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एनर्जेटिक विश्वास लाइफ हमारी जरूरत है, जीवन लाइफ में जरूरत है. लॉर्ड आपको पास में बैठने वाले आपको छुए या संग रहने से पवित्र आत्मा का अनुभव आपको अंदर या दूसरों ट्रांसफर होता है. इसलिए वो जो आत्मा शक्ति एक नदी के समान बहते रहना चाहिए. आप होल्ड करने के लिए नहीं है, एक डेड सी के समान नहीं. प्रेज द लॉर्ड. आपके अंदर शक्ति बाहर जाने जैसा अनुभव में आपको रहना है. प्रेज द लॉर्ड. मैं वापस आता हूँ. प्रेज द लॉर्ड. ഇങ്ങനെ ഒരു വലിയ വിടുതൽ നടക്കുന്നത് നിങ്ങൾ തന്നെ അറിയാനിടയാകണം. इस प्रकार आपका अंदर से एक छुटकारा होना आप ही स्वयं अनुभव करना चाहिए. ഇന്ന് നിങ്ങളുടെ ജീവിതത്തിൽ ഈ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ഈ നിറവിന്റെ ഒരു അനുഭവം, ഒരു പകർച്ചയുടെ അനുഭവം ഉണ്ടാകാൻ ഇടയാകട്ടെ. आज आप पवित्र आत्मा का भरपूरी आपका अंदर, आप पवित्र आत्मा को अब आपका अंदर से फ्लो बहते हुए आपको ऐसा अनुभव करना चाहिए. ഇന്ന് ദൈവത്തിന്റെ ആലയത്തിൽ നീ വന്നിരിക്കുമ്പോൾ ദൈവപദലേ നിന്നിൽ നിറയുന്ന പരിശുദ്ധാത്മാവിനെ നീ നടന്നു പോകുമ്പോഴും നീ ഭവനത്തിലായിരിക്കുമ്പോഴും നീ എവിടെയായിരുന്നാലും
അടുത്തിരിക്കുന്നവരും അടുത്തുള്ളവരൊക്കെ തിരിച്ചറിയാൻ ഇടയാകണം. हालेलुया। परमेश्वर का प्रिय बच्चों, आज आप परमेश्वर का आलय में बैठे हैं, जो पवित्र आत्मा का आपका भरपूरी, पवित्र आत्मा का भरपूरी आपका अंदर जब आता है, जब आप जहाँ भी जाते हैं, जहाँ भी उठते हैं, बैठते हैं, आपका संग बैठने वालों भी अनुभव करना चाहिए। നിന്റെ പ്രവൃത്തികളെ കാണുമ്പോൾ നിന്നിൽ പരിശുദ്ധാത്മാവുള്ളത് അവർ തിരിച്ചറിയണം. आपका जो कामों को देखेंगे, आपका जो बातचीत को देखेंगे, आपसे जो फल जो प्रकट होता है उसको देखेंगे, तो वही लोग आपको पवित्र आत्मा का उस बहाव को, इस सामर्थ्य को समझना चाहिए। അങ്ങനെ നീ പുതിയതായിക്കൊണ്ടേ ആയിരിക്കണം. इस प्रकार अब नए होते रहना है। നീ പുതിയതായിരിക്കും തോറും നിന്റെ ആയുസ്സും നല്ലതും പുതിയതായിക്കൊണ്ടേയിരിക്കും. आप नए होते रहेंगे तो आयु भी आपका नया होता जाएगा। അതുകൊണ്ട് അടുത്തിരിക്കുന്നവർ തട്ടിപ്പറഞ്ഞ് പുതിയതായിക്കൊണ്ടേയിരിക്കണം. इसलिए पास में बैठने वालों से कहे आप नया होते रहेंगे। പരിശുദ്ധാത്മാവ് നിന്നിൽ നിറഞ്ഞുകൊണ്ടേയിരിക്കട്ടെ. पवित्र आत्मा आपसे भरपूरी से भरने पाए। പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ശക്തി നിന്നിൽ നിറഞ്ഞുകൊണ്ടേയിരിക്കട്ടെ. हल पवित्र आत्मा का सामर्थ्य आपसे बढ़ते रहे। നിന്നിൽ ഒരു വലിയ മാറ്റമുള്ളത് അറിയുന്നവരും അടുത്തിരിക്കുന്നവരും അടുത്തുള്ളവരെല്ലാം അറിയാനിടയാ. आपका अंदर जो बदलाव को और आपका पास बैठने वाले, आपका पड़ोस में रहने वाले जानना चाहिए। Praise the Lord. Amen. ഒരു വലിയ ആത്മനിറവുള്ള ഒരു വ്യക്തി തന്നെ എന്ന് ഈ സഭയിലുള്ളവർ ദൈവമക്കളെയും നിങ്ങളെ ഭവനത്തിലും ഉള്ളവർ അറിയാനും കാണാൻ ഇടയാകും. हालेलुया। ये आत्मा का भरपूरी में है, पवित्र आत्मा इनको ऊपर है। इस बातों को हमारा संग रहने वाले या हमारे घर पे रहने वाले, हमसे जो लोग मिलते हैं वो लोग भी जानना അപ്പോൾ चाहिए। പരിശുദ്ധാത്മാവ് നിന്നിൽ ഉണ്ടെങ്കിൽ, നിന്നിൽ നിറഞ്ഞാൽ, നിന്റെ അരികിലുണ്ടെങ്കിൽ എന്താ സംഭവിക്കുന്നത്? अब पवित्र आत्मा आपका अंदर है या पवित्र आत्मा से आप भरेंगे तो आपके जीवन में क्या हो जाता है? നീ ഒരിക്കലും തെറ്റിപ്പോകില്ല. अब कभी भी गलती में नहीं जाते हैं। Praise the Lord. हालेलुया। കാരണം നിന്നെ പുതിയതാക്കിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. നിന്നെ क्योंकि पवित्र आत्मा आपको नया करते जाता है। നിന്നിൽ നിന്ന് പുതിയ നന്മകൾ പുറത്തേക്ക് വരാനിടയാണ്. आपका अंदर से नए भलाइयां प्रकट होने लगेगा। Praise the Lord. हालेलुया। അടുത്ത വാക്യം 26 നമുക്ക് ശ്രദ്ധിക്കാം. अब नेक्स्ट वचन 26 पढ़ेंगे। और पवित्र आत्मा द्वारा उस पर प्रकट हुआ था कि जब तक वो प्रभु के मसीह को देख ना लेगा तब तक मृत्यु को ना देखेगा। Praise the Lord. എത്ര വലിയ ഡിക്ലറേഷൻ ആണ് ഇത് ചെയ്തിരിക്കുന്നത്. हालेलुया। कितना बड़ा एक अंगीकार वहां पर किया गया है। കർത്താവിനെ കുറിച്ച് കേട്ട പ്രവചനം, യേശു കർത്താവ് ജനിക്കാൻ ഇനി വർഷങ്ങൾ വളരെ വർഷങ്ങളുണ്ട്. हालेलुया। यीशु मसीह के बारे में, यीशु मसीह जन्म लेगा, एक मसीहा आएगा कर इन्होंने जो भविष्यवाणी सुना था। നീ യേശുവിനെ കാണാതെ, നിന്റെ കണ്ണുകൊണ്ട് കാണാതെ, അല്ലെങ്കിൽ യേശുവിനെ നിന്റെ കൈ കൊണ്ട് എടുക്കാതെ നീ മരിക്കില്ല. हाल वहाँ पर इसके ऊपर एक ऐसा एक डिक्लेरेशन था, जब तक वो प्रभु के मसीह को ना देख लेगा तब तक मृत्यु को ना देखेगा। പരിശുദ്ധാത്മാവ് എന്ന് അവനോട് പറയുകയാണ്. पवित्र आत्मा उससे कहता है। Praise the Lord. आमेन। ഈ പരിശുദ്ധാത്മാവ് അവന്റെ മേൽ ഉണ്ടായിരുന്നത് കൊണ്ട് അവൻ എവിടെ പോയാലും കൂടെ ഉണ്ട്. അതുപോലെ അകത്തുള്ള പരിശുദ്ധാത്മാവ് അവനെ തട്ടി ഉണർത്തി, നീ ഇത് കേട്ടോ, ഇതാ വരുന്ന സന്ദേശം നീ ഒന്ന് കേട്ടോ. पवित्र आत्मा उसको ऊपर था, इसलिए वो जहाँ भी जाता था पवित्र आत्मा उसको गाइड करता था। पवित्र आत्मा इस प्रकार कहा, देखो तेरे बारे में ये बोल रहा हूँ, जब तक वो प्रभु का मसीह को ना देख ना लेगा तब तक मृत्यु को ना देखेगा। हे शिमयोन तू सुन लो, अब जब तक मसीहा नहीं जन्म नहीं लेगा तब तक तेरा मृत्यु भी नहीं होगा। हालेलुया। कितने लोग इस कलीसिया में बैठने वाले कहेंगे जब ये यीशु आएगा तब हम उठा लिए जाएंगे। आमेन। हालेलुया। 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 आमेन। अरे ये भविष्यवाणी कितना बड़ा, अब परमेश्वर का इस संदेश कितना बड़ा है ये। हालेलुया। कितना गहरी बात है, इसको हमें अच्छी तरह से समझना है। हालेलुया। प्रेज द। बीच में सो तो नहीं गए आप लोग? प्रेज द। बिजली जलाई गया था। प्रेज द। परमेश्वर अनुग्रह करे।
ആമേൻ. എത്ര വലിയ ആ അരുളപ്പാട് നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണം. कितना बड़ा ऐसे एक भविष्यवाणी एक संदेश वहां पर दिया गया ഒരു है। വ്യക്തിയെ നോക്കി പരിശുദ്ധാത്മ പറയാണ്, നീ യേശു കർത്താവ് ജനിക്കാതെ നീ മരിക്കില്ല. पवित्र आत्मा एक मनुष्य को देखकर इस प्रकार कहता है कि जब तक प्रभु के मसीहा को ना देख लेगा तब तक तू मृत्यु को ना देखेगा। എത്ര കാലം ഇനി ജീവിച്ചിരിക്കണം എന്നറിയില്ല. कितना कितना समय तक अब जिंदा रहना है उस पता नहीं। ഒരു ദൈവിക സന്ദേശം കൊണ്ട് നിങ്ങളോട് പറയട്ടെ. परमेश्वर की ओर से एक संदेश को भी मैं आपसे कहूंगा। ഞാൻ ഇങ്ങനെ ഈ ശിമിയോനെ കുറിച്ച് രാവിലെ ചിന്തിച്ചപ്പോ मैं इस सिमियोन के बारे में मैं सुबह ऐसे मनन कर रहा था, सोच रहा ഈ था ശിമിയോൻ എത്രമാത്രം പ്രായമായിട്ടുണ്ടാവും, ये शिमोन कितना ज्यादा उम्र का हो सकता है। എത്ര കാലം മുമ്പേ കേട്ട പ്രവചനം ഓരോ ദിവസം കഴിയുന്തോറും പ്രായം അധികമായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. हालेलुया, जितने कितनी सालों से पहले ही ये भविष्यवाणी सुना है, अब ये समय बीते बीते ये भी बूढ़ा होते जा रहा था। ഈ മനുഷ്യൻ യേശു ജനിക്കുന്നതും കാത്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. अब ये मनुष्य यीशु मसीहा कब जन्म लेगा कर कर वो बाट जो रहा था। അത് യേശു ജനിച്ചു എന്ന് പറയുന്ന കേൾക്കുന്നത് കൊണ്ടല്ല, അവന്റെ കണ്ണുകൊണ്ട് അത് കാണണം. हालेलुया, यीशु मसीहा जन्म लिया है कर कर वो कान से केवल कान से ही सुनेगा नहीं, वो अपने आंखों से देखेगा। കണ്ണുകൊണ്ട് കണ്ടാലേ മരിക്കും എന്നാണ് പറഞ്ഞത്. यहाँ पर लिखा है जब तक तू देख ना लेगा मसीह को तब तक मृत्यु को ना देखेगा। इस അപ്പോൾ प्रकार ഈ लिखा है। മനുഷ്യൻ വയസ്സ് പ്രായമാകും തോറും എങ്ങനെ ഇവൻ എൻ്റെ കാര്യങ്ങളൊക്കെ കഴിച്ചു പോകണമെന്ന് ഞാൻ ചിന്തിച്ചു പോയി. और मैं इस प्रकार सोचने लगा, ये तो बूढ़ा होते जा रहा है, ये कैसे हर दिन को ये बिता रहा था। ഇവിടെ 40 വയസ്സായി കഴിഞ്ഞാൽ പറയും എനിക്കിനി ഒന്നും കഴിയില്ല എന്ന് പറഞ്ഞ് വീട്ടിൽ ഇരിക്കാൻ നോക്കും. इन दिनों में 40 साल होते ही लोग बोलते हैं मुझसे नहीं हो पा रहा है, मुझे घर में बैठना ही अच्छा है। ഇവിടെ ശിമിയോന്റെ 400 വർഷമാണോ 500 വർഷമാണോ എത്ര വയസ്സാണെന്ന് ആരും എഴുതിയിട്ടില്ല. यहाँ पर सिमोन का 400 या 500 उम्र का हुआ होगा, यहाँ पर लिखा नहीं। എന്നാൽ ഈ മനുഷ്യൻ ആ യേശുവിനെ കണ്ണുകൊണ്ട് കാണാൻ വേണ്ടി നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. परंतु ये शिमोन नामक मनुष्य उस मसीहा को अपने आंखों से देखने के लिए ही वहां पर समय बिता रहा था। അതാണ് പരിശുദ്ധാത്മാവ് നിന്റെ മേൽ പരിവർത്തിച്ചു കൊണ്ടിരുന്നാൽ, പരിശുദ്ധാത്മാവ് നിന്റെ മേൽ ഉണ്ടെങ്കിൽ നിന്നെ ജീവിപ്പിക്കുന്നതും നടത്തുന്നതും വഴി നടത്തുന്നതെല്ലാം പരിശുദ്ധാത്മാവാണ്. हालेलुया, इसलिए पवित्र आत्मा यदि आपका अंदर है तो हालेलुया आपको चलाना, आपको आप जीवित रहना सब कुछ पवित्र आत्मा को द्वारा होता Praise the है। Lord. हालेलुया, നിന്നെ നടത്തുന്നത് നീയല്ല, നിന്നെ നടത്തുന്നത് പരിശുദ്ധാത്മാവാണെങ്കിൽ നിന്റെ വയസ്സൊരു പ്രശ്നമല്ല, നിന്റെ ശരീര ബലഹീനത ഒരു പ്രശ്നമല്ല. आप स्वयं नहीं चलते हैं, यदि पवित्र आत्मा आपको चलाता है तो आपको बूढ़ापन, आपको उम्र कोई मायने नहीं रखता। നിന്നെ പരിശുദ്ധാത്മാവോട് നടത്തുന്നെങ്കിൽ ഒരു പൈശാചിക ശക്തിക്കും നിന്നെ തടഞ്ഞു നിർത്താൻ കഴിയില്ല. हालेलुया, यदि आपको पवित्र आत्मा चला रहा है तो कोई भी दूर शक्तियां आपको आगे बढ़ने से रोक नहीं सकता। അന്ന് ശിമിയോനെ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ആ പ്രവചന ശക്തി അന്ന് നടത്തിക്കൊണ്ടുപോയെങ്കിൽ, हालेलुया, उस दिन शिमोन को पवित्र आत्मा चला रहा था तो ഇന്ന് ദൈവവേല ഈ ദൈവ സന്ദേശം കേൾക്കുന്ന പൈതൽ നീ വിശ്വസിക്കുമെങ്കിൽ പരിശുദ്ധാത്മാവ് നിന്നെ നടത്തിക്കൊണ്ടുപോകും. हाले परमेश्वर का प्रिय बच्चों, आज परमेश्वर का वचन सुनते हैं तो इस वचन के अनुसार उस दिन शिमोन को पवित्र आत्मा चला रहा था तो आज भी आपको पवित्र आत्मा आगे कर ले चलेगा। आमीन। എന്നെയും എന്റെ കുടുംബത്തെയും എന്റെ മക്കളെയും പരിശുദ്ധാത്മാവ് നടത്തിക്കൊണ്ടുപോകാൻ ശക്തൻ തന്നെ എന്ന് ഞാൻ വിശ്വസിക്കുന്നു. मुझे, मेरे परिवार को, मेरे बच्चों को पवित्र आत्मा आगे ले जाएगा कर कर मुझे हालेलुया विश्वास है। हालेलुया, യേശു കർത്താവ് മതിയായവനാണ്. मेरे लिए यीशु मसीह काफी है। എല്ലാ പരിസ്ഥിതിയിലും എന്നെ യേശു കർത്താവ് അഡ്ജസ്റ്റ് ചെയ്ത് നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കും. हर एक परिस्थिति में यीशु मसीह मुझे आगे कर ले चलेगा। ശിമ്യോൻ ഇത് കേട്ടുടനെ നടന്നത് പ്രാർത്ഥിച്ചു നടന്നു. हालेलुया, जब से ये भविष्यवाणी को सुना था वो प्रार्थना करते करते आगे बढ़ रहा था। എവിടെ പോയാലും അവൻ കണ്ണിൽ കാണണം ഞാനത് കാണും എന്നുള്ള ആ പോസിറ്റീവ് വാക്കുകൾ ഇങ്ങനെ പറഞ്ഞു वो जहाँ भी जाता था अभी मसीहा को मुझे देखना है, अपने आंखों से देखना है, मैं अपने आंखों से देखूंगा कर कर ये घोषणा करता गया। Praise the Lord. हालेलुया, നമ്മുടെ വിശ്വാസവും ഇതുപോലെ ഓരോ പ്രവചനങ്ങളെ കുറിച്ച് കേൾക്കുമ്പോൾ അത് എൻ്റെ കണ്ണുകൊണ്ട് കാണുമെന്ന് എത്ര പേർ പറഞ്ഞു നടക്കും? हालेलुया, आप लोगों से कितने लोग इस प्रकार यदि कोई भी भविष्यवाणी आपको मिलता है तो मैं इसको अपने आंखों से देखूंगा और मेरे हाथों से उसको छू लूंगा कर कर कितने लोग विश्वास के साथ बोल सकते हैं? आमीन। ദൈവത്തിലെ പരിശുദ്ധാത്മാവ് നിന്നോട് പറഞ്ഞ പ്രവചനം, നീ കേൾക്കുന്ന പ്രവചനത്തിന്റെ വാക്കുകൾ നീ അത് കണ്ണുകൊണ്ട് കണ്ടിട്ടല്ലാതെ നീ ഈ ലോകം വിട്ടു പോവുകയില്ല. हालेलुया, पवित्र आत्मा के द्वारा आपसे जो बात कहा गया है, जो वायदा किया गया है वो आपको आंखों से देखे बिना आपका मृत्यु नहीं होगा। Praise the Lord.
हालेलुया Praise the Lord. हालेलुया ഞാൻ എൻ്റെ പരമ്പരകളെ അനുഗ്രഹിച്ചു വളർത്തിയല്ലാതെ ഞാൻ എൻ്റെ ഈ ജീവിതം വിട്ട് പോണവനല്ല. हले मैं मेरा पीढ़ियों को जो परंपराओं को हालेलुया देख के बिना मैं इस धरती को नहीं छोड़ूंगा. Praise the Lord. Amen. Praise the Lord. ഞാനും അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടിരിക്കും, എൻ്റെ പരമ്പരകളും അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടിരിക്കും. मैं भी हालेलुया मैं आशीषित रहूंगा और मेरा संतान मेरे वंश भी आशीषित रहेगा. ശിമിയോൻ ഇവിടെ പ്രാർത്ഥിച്ച് നടക്കുകയാണ്. अब ये शिमोन यहाँ पर प्रार्थना करते हुए चल रहा था. അതുപോലെ ദൈവമക്കളും ഇതുപോലെ പ്രാർത്ഥനയിൽ നടന്നുകൊണ്ടേയിരിക്കാൻ പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുകയാണ്. इसलिए परमेश्वर का प्रिय बच्चों आप भी प्रार्थना में चलते रहने के लिए पवित्र आत्मा कह रहा है. പ്രാർത്ഥനയെ പറ്റി നാം 2-3 ആഴ്ച ഈ പ്രവചന ഈ പ്രാർത്ഥനയെ പറ്റി നാം ഗ്രഹിച്ചതാണ്. हालेलुया प्रार्थना के बारे में हम 2-3 हफ्ते मनन कर रहे थे. പ്രാർത്ഥന എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തിനോട് പറയുന്ന മന്ത്രമൊന്നുമല്ല. प्रार्थना परमेश्वर का साथ वैसे मंदिर बोलना ऐसा नहीं. നീ ദൈവത്തോട് സംസാരിക്കുകയാണ്. अब परमेश्वर का साथ वार्तालाप करते हैं. നീ ദൈവത്തോട് സംസാരിക്കുന്ന ഒരു പരിസ്ഥിതിയിൽ നീ എന്നെ മാറ്റിയെടുക്കണം. हालेलुया आप परमेश्वर का साथ बातें करने के जैसा आपको बनाना चाहिए. എന്നിട്ട് ശിമിയോൻ ചെയ്തത് എന്താണ്? उसके बाद शिमोन ने क्या किया? ശിമിയോൻ കാത്തിരുന്നു. अले शिमोन बाट जोता रहा. 1-2 ദിവസമല്ല, 1-2 दिन नहीं, 1-2 വർഷമല്ല, 1-2 वर्ष नहीं. അവൻ യേശു കർത്താവ് ജനിക്കുന്ന വർഷങ്ങളോളം അവൻ കാത്തിരുന്നു. मसीहा का जन्म होने तक वो बाट जोता रहा. അവന് ലഭിച്ച വാഗ്ദത്തം കിട്ടുവോളം അവൻ വിശ്വസിച്ചിരുന്നു. അവൻ हालेलुया उसको जो वायदा मिला था वो अपना आंखों से देखने तक वो विश्वास करता रहा. അവൻ അത് കാത്തിരിക്കാൻ തുടങ്ങി. അവൻ वो इंतजार करने लगा. ഇന്ന് ശിമിയോൻ ഞങ്ങളോട് പറയും, നിങ്ങളോട് ഇത് ദൈവമക്കളോട് പറയാണ്, നീയും ഇതുപോലെ കേട്ട വാഗ്ദത്തത്തിന് വേണ്ടി നീ പ്രാർത്ഥിക്കണം, നീ കാത്തിരിക്കണം. हालेलुया आज शिमोन आपसे कह रहा है आप लोग भी इस प्रकार जो वायदा आपको मिला है उस वायदा को आपका आंखों से देखने तक आप अनुभव करने तक आपको इंतजार करना होगा. Praise the Lord. हालेलुया Praise the Lord. हालेलुया. പിശാചിനെ നോക്കി പറ, എടാ നീ പോ, നിന്റെ പണി നോക്കി പോ, ഞാൻ കാത്തിരിക്കും, ഞാൻ പ്രാർത്ഥിക്കും, എനിക്ക് കിട്ടിയ പ്രവചനത്തിന് ഞാൻ കർത്താവിന്റെ എന്റെ കണ്ണുകൊണ്ട് ഞാൻ കാണുമെന്ന് എത്ര പേര് പറയും? हालेलुया आपको विरुद्ध में जो शैतान इस प्रकार बोलता है तेरे तो वायदा पूरा नहीं हो रहा है, तेरे जिंदगी में कुछ नहीं हो रहा कर जो शैतान आपसे बोलता है तो आपको बोलना है शैतान दूर हो जा. जो मेरा प्रभु ने वायदा किया है उस वायदा मेरे जीवन में पूरे होने तक मैं बाट जोता रहूंगा, वो पूरा होकर ही रहेगा. ഹല്ലേലൂയ. हालेलुया ഹല്ലേലൂയ. हालेलुया. പിശാചിന്റെ എല്ലാ യോജനകളെയും ചവിട്ടി പുറത്താക്കുന്ന ഒരു കൃപയിൽ നാം വളർന്ന് മുന്നോട്ട് अरे പോയിരിക്കണം. शैतान का हर प्रकार के युक्तियों को हालेलुया युक्तियों को तोड़ने के जैसा प्रार्थना में हमें आगे बढ़ते रहना എത്ര है. പേർ വിശ്വാസത്തോടെ പറയും, ഞാൻ ഈ ജയത്തെ എന്റെ ജയത്തെ ഞാൻ കാണുക തന്നെ ചെയ്യും? कितने लोग विश्वास के साथ बोल सकते हैं मैं अपना जीत को मैं देखूंगा. हालेलुया आमेन. Praise the Lord. हालेलुया. എത്ര പേർക്ക് സന്തോഷമുണ്ട്? कितने लोग आनंदित हैं? എത്ര പേർ പരിശുദ്ധാത്മാവിൽ നിറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നു? कितने लोग पवित्र आत्मा से भरते हुए बैठे हैं? നാം ഈ ദൈവവചനം കേൾക്കുമ്പോൾ अब जब हम परमेश्वर का वचन सुनते हैं നിന്റെ പുറത്ത് നിന്റെ മേൽ പരിശുദ്ധാത്മാവുണ്ട്, हाले आपको ऊपर पवित्र आत्मा है, നിന്റെ അകത്ത് പരിശുദ്ധാത്മാവുണ്ട്. आपका अंदर पवित्र आत्मा है. അതുകൊണ്ട് നീ വളരെ പ്രയാസപ്പെടാനൊന്നുമില്ല. इसलिए आपको ज्यादा कष्ट उठाने की जरूरत नहीं. പരിശുദ്ധാത്മാവ് നിന്നെ നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കും. पवित्र आत्मा आपको अगुवाई करता रहेगा. Praise the Lord. हालेलुया Praise the Lord. हालेलुया. നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണമേ, കാലങ്ങൾ കഴിഞ്ഞു. यहाँ पर ध्यान दे समय बीत गया. Praise the Lord. लूका 2:27 वाक्य एक बार पढ़ना. यीशु के माता पिता देवालय में यीशु को लेके आ गया. वैसे लिखा है. वह आत्मा के सिखाने से मंदिर में आया और जब माता पिता उस बालक यीशु को भीतर लाए कि उसके लिए व्यवस्था की रीति के अनुसार करें. Praise the Lord. വളരെ ശ്രദ്ധിക്കേണ്ട ഒരു ഭാഗമാണിത്. बड़ा ध्यान देने वाला ये है बात है. यहाँ पर യേശുവിനെ ഇതിനു മുമ്പ് ഒരിക്കലും കണ്ടിട്ടില്ല. मसीहा को कभी नहीं देखा. यीशु को ജോസഫിനെ മറിയയും പോലും ഈ ശിമിയോൻ കണ്ടിട്ടില്ല. जो जोसेफ और मरियम को भी सिमोन नहीं जानता होगा. എന്നാൽ ഒരു കുഞ്ഞുമായി ഒരു പാവപ്പെട്ട കുടുംബത്തിലുള്ള ഒരു അമ്മയപ്പനും ഒരു കുഞ്ഞിനെയുമായിട്ട് അവിടെ വന്നിരിക്കുക. यहाँ पर देखते हैं कि एक माता पिता, एक गरीब माता पिता एक छोटा सा बालक को लेकर शिमोन का सामने खड़े हैं. ദൂരത്ത് നിന്ന ശിമിയോൻ ഇത് കണ്ടു. दूर से ही शिमोन पवित्र आत्मा को द्वारा इसको देखा. Praise the Lord. हालेलुया. അപ്പോൾ ശിമിയോൻ എങ്ങനെ മനസ്സിലായി ഇത് ആ യേശു കർത്താവ് തന്നെ ഞാൻ എൻ്റെ കണ്ണുകൊണ്ട് കാണാൻ വേണ്ടി കാത്തിരുന്ന കുഞ്ഞെന്ന് ശിമിയോൻ എങ്ങനെ മനസ്സിലായി? अब शिमोन दूर से इस बालक को देखा तो उसको कैसे पता चला कि जिस मसीहा पैदा होगा कर मैंने इंतजार किया है वो इस बालक है कर उसको कैसे समझ आया? ഈ ശിമിയോനെ അവർക്കും അറിയില്ല.
इस शिमोन को जोसेफ यीशु का माता पिता भी नहीं जानते हैं. ഈ ശിമ്യോൻ മറ്റാരുടെ അരികിലും പോയില്ല. ये शिमोन किसी और के पास नहीं गया. ഈ കുഞ്ഞിനെ കണ്ടപ്പോ ശിമ്യോൻ അവിടെ ഓടിയെത്തി. हले इस बालक को देखते ही शिमोन वहां पर आया, दौड़कर आया. അവിടെ വന്ന് അവരോട് ഇങ്ങനെ ചോദിച്ചാണ്, ഒരു കാര്യം ചോദിച്ചോട്ടെ, അന്ന് മാലാഖ പറഞ്ഞ ആ പ്രവചിച്ചു പറഞ്ഞ ഈ കുഞ്ഞല്ലേ ഇത്? हालेलुया. वो इस प्रकार उनको देखते ही इस प्रकार पूछा होगा कि मैं एक बात पूछना चाहता हूँ, उस दिन जो स्वर्गदूतों ने जो बोला था जो इस बच्चे के बारे में वही है ये? ആ ശിമ്യോന്റെ പ്രകാശനം നോക്കണം, വെളിപ്പാട് നോക്കണം. शिमोन का जो प्रकाशन, जो अंदर का जो प्रकाशन को देखना है. എങ്കിലും മാതാപിതാവ് എന്താണ് പറയുന്നതെന്ന് കേൾക്കാൻ വേണ്ടി ചോദിക്കുകയാണ്, അല്ലേ ആ കുഞ്ഞല്ലേ ഇത്? हालेलुया. फिर भी माता पिता क्या कह रहे हैं, क्या बोल रहे हैं, इसको जानने के लिए शिमोन इस प्रकार पूछा कि अच्छा वही बालक है ये? പ്രായം ചെന്ന ഈ അപ്പൂപ്പന്റെ കണ്ണിന്റെ കാഴ്ചയൊന്ന് നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണം. इस बूढ़ा जो शिमोन का आंखों का जो नजर, जो उसको आप एक बार सोच कर देखना. ഒരു സാധാരണ വേഷം ധരിച്ച ഒരു മനുഷ്യനാണ്. एक साधारण एक मनुष्य है वो. ഒരു വലിയ വിഐപി പോലത്തെ പവർ ഒന്നും ഇല്ലാത്ത മനുഷ്യനാണ്. उसका अंदर एक वीआईपी का जो सामर्थ्य ऐसा नहीं था, എന്നാൽ വെളിപ്പാടുള്ള ഒരു മനുഷ്യനായിരുന്നു. परंतु उसका अंदर एक प्रकाशन था. Praise the Lord. हालेलुया. വെളിപ്പാടിന് വേണ്ടി നിന്റെ വേഷധാരണങ്ങളൊന്നും അല്ല വലുത്. हालेलुया. जो प्रकाशन पाने के लिए आपका जो बाहरी रूप का जो वो उसका जरूरत नहीं. ദൈവത്തിന്റെ വെളിപ്പാട് നിനക്ക് വേണമെങ്കിൽ വലിയ ആഡംബരത്തിന്റെ ആവശ്യമൊന്നുമില്ല. हालेलुया. जो परमेश्वर का जो प्रकाशन पाने के लिए बहुत बड़ा ज्यादा उतार चढ़ाव या आडंबर का जरूरत नहीं. ശിമിയോൻ ഒരു സാധാരണ മനുഷ്യനായിരുന്നു. शिमोन एक साधारण मनुष्य था. Praise the Lord. हालेलुया. ശിമിയോൻ ആ കുഞ്ഞിനെ കണ്ട ഉടനെ शिमोन उस बालक को देखते ही ആ കുഞ്ഞിനെ എന്റെ കരുത്തി താന്നേ. हालेलुया. वो अपने गोद में ले लिया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. ആ കുഞ്ഞിനെ ഇങ്ങി താ എന്റെ കരത്തിൽ. हालेलुया. उसको बच्चे को मेरे हाथ में दे दो. Praise the Lord. ആ കുഞ്ഞിനെ ശിമിയോൻ കൈകളിൽ എന്താണ്? हालेलुया. उस बालक को उसने गोद में ले लिया. ഉടനെ ചെയ്തത് എന്താണ്? तुरंत उसने क्या किया? അവിടെ ഒരുപാട് ചോദ്യങ്ങളും ഒരുപാട് സംസാരങ്ങളും ഒന്നും നടന്നില്ല. वहां पर ज्यादा पूछताछ ऐसा कुछ नहीं, ज्यादा नहीं हुआ. എനിക്ക് കൂടുതൽ ചോദിക്കാനുമില്ല, എനിക്ക് കൂടുതൽ പറയാനുമില്ല. मुझे ज्यादा पूछने के लिए नहीं है, ज्यादा सुनने के लिए भी नहीं है. അവന് ഉറപ്പ് കിട്ടി, പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ ഉറപ്പ് അവന് ലഭിച്ചു. ഇത് തന്നെയാണ് നിന്റെ കണ്ണ് കാണാൻ വേണ്ടി കാത്തിരുന്നതും ആ സമയം എത്തിച്ചേർന്ന എല്ലാം ശിമിയോന് മനസ്സിലായി. उसको दृढ़ निश्चय हुआ कि इतनी सालों से मैं इंतजार बाट जोता रहा, वही बालक यही है, ये मसीहा यही है कर उसको पवित्र आत्मा के द्वारा दृढ़ निश्चय हुआ. ഉടനെ കർത്താവിനെ പുകഴ്ത്തി പറയുകയാണ്. तुरंत वो परमेश्वर का धन्यवाद कर रहा है. हालेलुया. ഇതുപോലെ വിശ്വസിക്കുന്നു, എന്റെ മേൽ എനിക്ക് വേണ്ടി തന്നിരിക്കുന്ന പ്രവചനത്തെ ഞാൻ കാണും, അന്ന് ഞാൻ കർത്താവിനെ ഇതുപോലെ സ്തുതിച്ചു പാടും. कितने लोग विश्वास है कि मेरे लिए, मेरे ऊपर परमेश्वर ने जो वायदा मेरे लिए दिया है, उस वायदा मेरे जीवन में पूरा होगा, तो मैं परमेश्वर के इस प्रकार धन्यवाद कर कर परमेश्वर का नाम को मैं ऊंचा करूंगा. हालेलुया. 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 അവിടെ ശ്രദ്ധിക്കണം നിങ്ങൾ. यहाँ पर ध्यान दें. അവിടെ 28-29 वाक्य ഒന്ന് വായിക്കുക. 28 और 29 वाक्य पर पढ़ें. तो उसने उसे अपनी गोद में लिया और परमेश्वर का धन्यवाद कर कर कहा, हे स्वामी, अब तू अपने दास को अपने वचन के अनुसार शांति से विदा करता है. വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു വാക്കാണ് ഇവിടെ 29ാമത്തെ വാക്ക്. हल्ले बड़ा आशीषित वचन है ये 29वां वचन. എന്നെ വിട്ടയക്കണമേ നാഥാനാണ്. वो इस प्रकार प्रेज द लॉर्ड. അങ്ങനെ എഴുതിയിരിക്കുന്നത്. क्या लिखा है? वहाँ लिखा है अपने वचन के अनुसार शांति से विदा करता है. ശാന്തി से विदा करना. അപ്പോൾ ഇത്രയും കാലം ശാന്തിയില്ലാതെ ജീവിച്ചത്. मतलब इतने दिन उनको शांति नहीं था क्या? എന്താണ് ആ ശാന്തിയുടെ കുറവ്? എന്താണ് പ്രശ്നം? കാണാൻ വേണ്ടി ഉണ്ടായിരുന്ന ഒരു തിടുക്കം, ഒരു ആവേശം, ഒരു സമാധാനക്കുറവ്. എനിക്ക് കണ്ടല്ലാതെ എനിക്ക് സമാധാനമില്ല. उस मसीहा को देखने के लिए एक बहुत बड़ा बेताब का जो अंदर से एक बेताब, एक चाहत, मैं देखे बिना, हालेलुया, एक देखे बिना एक बेताब हमारे अंदर होता है, उस प्रकार का एक अशांति उसका अंदर था. കാരണം മനുഷ്യനാണ്. क्योंकि वो भी एक मनुष्य था. എത്ര അരുളപ്പാടുണ്ടെങ്കിലും മനുഷ്യന് സമാധാനക്കുറവൊക്കെ ഉണ്ടാവും. कितनी भी प्रकार हमें भविष्यवाणी मिला हो, वायदा है, फिर भी हम मनुष्य है तो हमारे अंदर ये बेचैनी होती है. അതുകൊണ്ട് അവന്റെ പ്രത്യാശയാണ് ഈ ബേച്ചനിന്നെല്ലാം
മാറ്റി അവനെ ശക്തനാക്കി അവിടെ നിർത്തിയത്. वो उसका अंदर ये प्रत्याशा था कि यह मसीहा आएगा, अले उसको देख के मैं ना मरूंगा कर कर जो वायदा है वो प्रत्याशा का साथ रहा, इसलिए उसको उस शांति के साथ परमेश्वर ने उसको जीवन बिताने के लिए दिया. ശ്രദ്ധിക്കണം, आमेन. ഈ ശിമോന്റെ കണ്ണ് എവിടെയാണ്? अब यहाँ पर ध्यान दे, शिमोन का नजरें कहाँ था? ആ കൊച്ചു കുഞ്ഞിലാണ്, സ്വാമിയിലാണ്. हालेलुया, वहाँ पर उस छोटा सा बालक के ऊपर था. അപ്പോൾ സ്വാമി എന്ന് വിളിച്ച് പറയുന്നത് ആരെ? हालेलुया, यहाँ पर ये हे स्वामी कर कर किसको लेकर बोल रहा है? कितने लोग समझ में आ रहे हैं? कितने लोग को സ്വാമി എന്ന് പറയുന്നത് ആ കുഞ്ഞിനെ നോക്കിയാ പറയുന്നത്, നാഥ എന്നെ വിട്ടയക്കണം, എന്നെ സമാധാനത്തോടെ നീ വിട്ടയക്കണം. हालेलुया, हे स्वामी कर कर उस बालक को देख कर कहता है कि मुझे शांति से विदा कर. Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. ആമേൻ. അപ്പോൾ ഈ കുഞ്ഞിന് ശിമോന്റെ ഭാഷ മനസ്സിലായിട്ടുണ്ടാവും. क्या शिमोन का जो लैंग्वेज जो भाषा है जो बोलता था, ये बालक को समझ में आया होगा? Praise the Lord. Praise the Lord. ശിമയോനെ മനസ്സിലാക്കിക്കാനുള്ള കഴിവ് ആ കുഞ്ഞിനുണ്ടായിരുന്നു. ശിമയോനെ മനസ്സിലാക്കി കൊടുക്കാനുള്ള കഴിവ് ആ യേശു കർത്താവ് എന്ന കുഞ്ഞിനുണ്ടായിരുന്നു. शिमयोन को समझाने जैसा आत्मा और इस छोटा बालक के आत्मा से संपर्क में समझ आ रहा है. प्रेज़ द लॉर्ड. यहाँ पर उसके माता पिता को इस विषय को समझ नहीं आ रहे क्या हो रहा है यहाँ पर क्या हो रहा है, उनको कुछ भी समझ नहीं आ रहा. इनसे कह रहे हैं मुझे अभी शांति से मुझे बिता कर. प्रेज़ द लॉर्ड. यहाँ पर मरियम बड़ा है या जोसेफ बड़ा है या ये दर्शन पाने वाला व्यक्ति बड़ा है? एक बार और भी मैं आगे बढ़ता हूं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इसका अगला वाक्य नंबर 30 एक बार पढ़ना. क्योंकि मेरी आंखों ने तेरे उद्धार को देख लिया है. प्रेज द लॉर्ड. എന്റെ കണ്ണുകൾ ആ രക്ഷകനെ കണ്ടു. मेरी आंखों ने उस उद्धार को देख लिया है. ഇനി ഉടനെ ചെയ്യുന്ന ഒരു പ്രാർത്ഥനയാണ്. तो यहाँ पर एक प्रार्थना हो रही. तुरंत शिमयोन क्या कर रहा है? तुरंत परमेश्वर के लिए परमेश्वर के साथ ये प्रार्थना कर रहा है. वाक्य नंबर 33 और 34 पढ़ के देखना. उसका पिता और उसकी माता इन बातों से जो उसके विषय में कही जाती थी आश्चर्य करते थे. तब शिमोन ने उनको आशीष देकर उसकी माता मरियम से कहा, देख वो तो इस्राएल में बहुतों के गिरने और उठने के लिए और एक ऐसा चिन्ह होने के लिए ठहराया गया है जिसके विरोध में बातें की जाएगी. प्रेज द लॉर्ड. ये कितना भयंकर प्रकाशन शिमयोन वहां पर प्रकट कर रहा है. प्रेज द लॉर्ड. साधारण तौर पर इस वचनों को पढ़ के जाएंगे तो कुछ समझ नहीं आएगा, लेकिन यहाँ पर कितने भयंकर तरीके से शिमयोन इस बातों का खुलासा कर रहा है. इनका जो यीशु मसीह का माँ बाप को इसको कुछ समझ नहीं आ रहा. प्रेज द लॉर्ड. लेकिन कई ऐसे लोग दुनिया में यीशु मसीह को छोड़ के जोसेफ और मरियम को जो प्रकाशन भी उनको अंदर नहीं है, ना प्रकाशन को एक आत्मा उनको नहीं मिला, उनको आराधना करके घूम रहे. प्रेज द लॉर्ड. यहाँ पर आमीन. ये जोसेफ और मरियम यही नहीं करेंगे, अरे ये तो बात है हमें पता है, पहले से ही पता है करके कह भी नहीं रहे. प्रेज द लॉर्ड. लेकिन इसका प्रकाशन का सामर्थ्य देखो शिमयोन का. प्रेज द लॉर्ड. शिमयोन जैसा व्यक्ति परमेश्वर हमें भी चाहते हैं. शिमयोन जैसे व्यक्ति का आत्मिक जीवन हमारे जीवन में भी साथ रहने के कारण परमेश्वर हमें इतना पसंद करते हैं. तुम भी इसी प्रकार विश्वास जीवन को समझो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. അപ്പോൾ ഇവിടെ ജോസഫ് ആൻഡ് മേരിയെ അനുഗ്രഹിച്ചു പ്രാർത്ഥിക്കുക. यहाँ पर शिमोन माता मरियम और उसको यीशु का जो पिता जोसेफ को आशीष देकर कहता है. प्रेज द लॉर्ड. ഇവിടെ ശ്രദ്ധിക്കണം,
അനുഗ്രഹം വാങ്ങുന്ന വ്യക്തിയാണോ വലുത്? या अनुग्रह पाने वाला व्यक्ति बड़ा है या अनुग्रह करने वाला व्यक्ति बड़ा है? अनुग्रह करने वाला। प्रेज़ द लॉर्ड। इसी बातों से आपको समझ में आ रहा है जोसेफ और मरियम का वैल्यू कितना है, समझ में आ रहा है आपको? प्रेज़ द लॉर्ड। समझ में, और जो गहरी मीनिंग समझने वालों के लिए ये बात मैंने यहां पर कहा है। प्रेज़ द लॉर्ड। अनुग्रह करने वाला व्यक्ति अनुग्रह पाने वाले व्यक्ति से अधिक बहुत बहुत बड़ा है। कितने लोग अनुग्रह करना चाहेंगे? प्रेज़ द लॉर्ड। अब समझ में आ रहा कि मैं एक डेड सी के समान नहीं, अनुग्रह पालूंगा, अनुग्रह में करूंगा। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। अगर आप अनुग्रह करने के लिए मन बना के अगर आप बैठे हुए हैं, आपको वो जो सामर्थ्य प्रभु देगा, क्योंकि पवित्र आत्मा आपको ऊपर है, आपके अंदर भी है। आपसे वो जो नदियां बहाएगा, जीवन के नदियां आपके अंदर से बहता हुआ चला जाएगा। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। बाकी नंबर 34 पढ़ना एक बार। तब शिमोन ने उनको आशीष देकर उसकी माता मरियम से कहा, देख, वह तो इस्राएल में बहुतों के गिरने और उठने के लिए और एक ऐसा चिन्ह होने के लिए ठहराया गया है जिसके विरोध में बातें की जाएगी। प्रेज़ द लॉर्ड। इस बच्चे को अनुग्रह करके नहीं कहा, ऐसे लिखा नहीं है बच्चे को अनुग्रह किया, क्योंकि बच्चों को अनुग्रह करने की जरूरत नहीं है, वो अनुग्रह ही है। प्रेज़ द लॉर्ड। वो अनुग्रह ही है, ये सब कुछ वो समझ में आ रहा है। शिमयोन क्या कर रहा, बड़े समझदारी के साथ उनको जो मिला प्रकाशन को प्रकटीकरण कर रहा है। कितने लोगों को समझ में आ रहे हैं? प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, आमीन। इस कलीसिया में भी इसी प्रकार प्रकाशन तथा आशीष करने वाले व्यक्ति बन के ही हमें अपने कर्म में, समाज में, नौकरियों पे, हर जगहों पर प्रकट करते ही रहना है। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, आमीन। प्रेज़ द लॉर्ड। अब ഇങ്ങനെ കൈകളിൽ വാങ്ങിച്ചിട്ട് ശിമ്യോൻ പറയാണ്, ഇനി എന്നെ അങ്ങ് സമാധാനത്തോടെ വിട്ടയക്കും। वो उस बालक को गोद में लिया, उसके बाद इस प्रकार कहता है कि मुझे शांति से विदा कर। ഈ രക്ഷകനെ ഒന്ന് കയ്യിൽ വാങ്ങിക്കാൻ വേണ്ടിയാണ് ഞാൻ ഇത്രയും കാലം സമാധാനം ഇല്ലാതെ അലഞ്ഞത്। हल इस मसीहा को मेरा गोद में लेने के लिए ही मैं इतनी साल तक मतलब शांति पाने के लिए मैं घूम रहा था। ഈ രക്ഷയെ കാണണമെന്നാണല്ലോ നീ പറഞ്ഞത്, ഞാൻ കണ്ടു। हल आपने परमेश्वर आपने तो कहा ये उद्धार को जब आंखों से देखेगा, अब तो मैंने देख लिया। बाकी नंबर 32 में लिखा है, मैंने अपनी आंखों से उद्धार को मैंने देख लिया। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, आमीन। यहां पर उस जोसेफ और मेरी आश्चर्य होने लगा। प्रेज़ द लॉर्ड। और आश्चर्यपट्टू, आमीन। जैसे उसका पिता और उसकी माता इन बातों से जो उनके विषय उसके विषय में कही जाती थी आश्चर्य करते थे। Praise the Lord. ഇന്ന് ദൈവവചനം ഈ ദൈവവചനം നീ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ परमेश्वर का प्रिय बच्चों, आज इस वचन को आप सुनते हैं वक्त നിന്റെ ജീവിതത്തിലും നടക്കുന്ന ഈ അത്ഭുതങ്ങളെ നീയും കാണും, നിന്നെ കാണുന്നവരും കാണാനിടയാവും। हालेलुया। आपको जिंदगी में जो अद्भुत काम होने जा रहा है उसको आप भी देखोगे, आपका संग जो है वो भी देखेंगे। Praise the Lord. हालेलुया। നീ വിശ്വസിച്ച് നീ പോകുന്നുവെങ്കിൽ നീ ഈ വന്നതുപോലെ ആയിരിക്കില്ല നീ ഇന്ന് ഇവിടുന്ന് പോണത്। हर अब विश्वास कर कर अब जाएंगे तो अब जिस प्रकार आए उस प्रकार नहीं जाएंगे, നീ ആശ്ചര്യത്തോടെ പോകാനിടയാവും। अब बड़ा आश्चर्य के साथ जाओगे। എന്റെ ജീവിതത്തിൽ എത്ര വലിയ അത്ഭുതങ്ങൾ കർത്താവ് ചെയ്തിരിക്കുന്നു എന്ന് ഇത് വലിയ ആശ്ചര്യമായിരിക്കുന്നു, ഇതെല്ലാം എനിക്ക് സ്വപ്നം പോലെ ആയിരിക്കുന്നു എല്ലാം നീയും പറയാനിടയാവും। हल आप भी इस प्रकार बोलेंगे, मेरे जीवन में परमेश्वर ने कितना बड़े बड़े काम किया है, ये तो मैं ऐसा लग रहा है कि मैं सपना देख रहा हूँ। Praise the Lord. आमीन। ഇനി അടുത്തൊരു ഭാഗത്തേക്ക് കൂടി നമുക്ക് കയറി പോകാം। अब दूसरा एक भाग भी देखेंगे। लूका 2 का 30 और 31 वाक्य एक बार उसको समझना है। शिमयोन क्या कह रहा है? क्योंकि मेरे आंखों ने तेरे उद्धार को देख लिया है जिससे तूने सब
देशों के लोगों के सामने तैयार किया है। Praise the Lord. ഇവിടെ നമുക്കൊരു ആത്മീയ അർത്ഥം കൂടി മനസ്സിലാക്കിയെടുക്കണം. यहाँ पर एक आत्मिक अर्थ भी हमें समझना है। രണ്ട് കാര്യം നമുക്ക് അവിടെ കാണാം. उद्धार और महत्व को या दो प्रकाश और महत्व को मैंने देखा. क्या देखा शिमोन ने? प्रकाश और महत्व को मैंने देखा. Praise the Lord. अब ये प्रकाश, इस प्रकाश को यीशु मसीह का बाद में जो यूहन्ना 8 के 12 में लेके कहने लगा. यूहन्ना 8 का 12 में आई एम द लाइट ऑफ द वर्ल्ड. प्रेज़ द लॉर्ड. इस लाइट को शिमोन जब छोटा बालक को देखेगा, ये दुनिया का, ये जगत का ज्योति मैंने देख लिया. इस जगत का रक्षक उद्धारकर्ता को मैंने देख लिया. प्रेज़ द लॉर्ड. वो कंफर्म करके यीशु ने भी कह दिया, आई एम दैट आई एम द लाइट ऑफ द वर्ल्ड. हालेलुया, हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड. आमीन. यहाँ पर महत्व കാണുന്ന ഒരു സന്ദർഭത്തിൽ നമുക്കൂടെ കാണണം. यहाँ पर 32 में ये लिखा है कि वह अन्य जातियों को प्रकाश देने के लिए ज्योति और तेरे निज लोग इस्राएल की महिमा हो. यहाँ ഇവിടെ രണ്ട് തരത്തിലുള്ള മനുഷ്യരാണ് ആ കാലത്ത് ഉണ്ടായിരുന്നത്. उस समय दो प्रकार का लोग थे. ഒന്ന് സാധാരണ മനുഷ്യർ, ജാതികളായ മനുഷ്യർ. तो एक तो अन्य जातियां, രണ്ട് യഹൂദന്മാരായ ജാതികളുണ്ടായിരുന്നു. दूसरा यहूदी लोग है. ഇത് ഇങ്ങനെ ഈ ചരിത്ര പശ്ചാത്തലം പറയുമ്പോൾ इस प्रकार का हम इतिहास का बोलते हैं समय, ഇത് മൂന്നാമത്തെ ഒരു സഭ യേശു കർത്താവ് വന്നതിന് ശേഷം ഉടലെടുത്തു. അതാണ് ദൈവസഭ. हालेलुया. अब तीसरा जो खलीसे का जैसा एक झुंड तैयार हुआ है, वही है यीशु मसीह का आने के बाद हुआ है, वही है कलीसिया. മൂന്നാമത്തെ ജാതിയാണ് യേശുവിനെ വിശ്വസിക്കുന്ന ജാതി. तीसरा जाति है यीशु मसीह में विश्वास करने वाला जाति है. ലോകത്തെവിടെയും ഈ മൂന്ന് ജാതി ഉണ്ടെന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. आज हम दुनिया में देखते हैं तो इस प्रकार का 3 प्रकार का जाति है. നാം ഇപ്പോൾ മൂന്നാമത്തെ ഗ്രൂപ്പ്, മൂന്നാമത്തെ ജാതിയാണ്. हम अब तीसरा ग्रुप वाले हैं जो यीशु मसीह में जो कलीसिया का जाति है. ഒന്ന് അബ്രഹാമിന്റെ പരമ്പര, യഹൂദ പരമ്പര, രണ്ട് ജാതികൾ. ഇപ്പൊ മൂന്നാമത് വിശ്വാസികളായ നമ്മുടെ ജാതികൾ. ये तो अब्राहम को परमेश्वर चुना जो यहूदी जाति बोलते हैं, जो यहूदी नहीं है उसको अन्य जाति बोलते हैं. अब तीसरी बात है कि जो मसीह पर विश्वास करते हैं वो मसीह है. हालेलुया. अब इस प्रकार 3 प्रकार का ग्रुप है. कई लोग ये पूछते हैं, आप विश्वासी है क्या? प्रेज़ द लॉर्ड. विश्वासी है कि यहाँ पर इस विश्वासी के जीवन में जाति नहीं, धर्म नहीं, कुछ भी नहीं है. सिर्फ यीशु ही है हमारे लिए सब कुछ. हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड. ആമേൻ. ഇവിടെ പറഞ്ഞത് എന്താണ്? ഇവർക്ക് എല്ലാവർക്കും രക്ഷ ആവശ്യമാണ്. इसका मतलब यहाँ पर क्या कहा जा रहा है? इन सब के लिए उद्धार का जरूरत है. ഇതാണ് ശിമോൻ പറഞ്ഞത്. यही तो शिमोन ने कहा. ഇവർക്ക് എല്ലാവർക്കും രക്ഷ വേണം. ആ രക്ഷ വന്നു. ആ രക്ഷയെ ഞാൻ കണ്ടു. ये सभी के लिए उद्धार का जरूरत है. उस उद्धार आ चुका है. उस उद्धार को मेरे आंखों ने देख लिया है. കാരണം പാപം ചെയ്ത് ഈ രക്ഷ എല്ലാവരിൽ നിന്നും നാശമായി പോയി കിടക്കുക. हालेलुया. क्योंकि पाप करते हुए हालेलुया परमेश्वर से सब लोग दूर हो चुके हैं. ഇത് സകല ജാതികൾക്കും വേണ്ടി ഒരുക്കിയ രക്ഷയാണ്. ये पूरा मानव जाति के लिए तैयार किया गया था इस उद्धार. രണ്ടാമത്തെ അധ്യായം 10ാമത്തെ വാക്യം മുതൽ നിങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അത് നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലാവും. इस दूसरा अध्याय में 10 से आप पढ़ेंगे तो आपको समझ में आएगा. അത് വീട്ടിൽ പോയി വായിച്ചു കൊള്ളുക. अब घर में जाकर वो पढ़ें. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ഇവിടെ നാം നോക്കണം, യേശു കർത്താവ് ഒരു പ്രീ പ്ലാൻഡ് ആയിട്ടുള്ള ഒരു നേരത്തെ ഉള്ള ഒരു യോജനയ്ക്ക് അനുസരിച്ചാണ് യേശു കർത്താവ് ജനിച്ചിരിക്കുന്നത്. यहाँ पर हम देखते हैं परमेश्वर का पूर्व ज्ञान के अनुसार पहले से ही वो तैयार किया गया था. उसके अनुसार यीशु मसीह जन्म लिया था यहाँ पर. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हालेलुया. ഇത് യേശു കർത്താവിൻ്റെ ജനനവും മരണവും ഉയർത്തെഴുന്നേൽപ്പും എല്ലാം പരസ്യമായി ലോകം അംഗീകരിച്ച വിഷയമാണ്. यीशु मसीह का जन्म और यीशु मसीह का कलवरी क्रूस पर मृत्यु और जी उठना, ये सब पूरा दुनिया ने अंगीकार किया है. യേശു ജനിച്ച വിഷയം ഒരു വളരെ അത്ഭുതമായ പരസ്യമാക്കിയാണ് സ്വർഗീയ പിതാവ് അത് അന്ന് അവതരിപ്പിച്ചത്. हालेलुया. यीशु मसीह का जन्म को लेकर स्वर्गीय पिता ने बहुत बड़ा एडवर्टाइजमेंट कराया.
യേശുവിന്റെ ഈ ജനനത്തെ ഒന്ന് പരസ്യമാക്കാൻ വേണ്ടി കർത്താവ് ആദ്യം കണ്ടത് ആട്ടിടയന്മാരായിരുന്നു. हालेलुया। यीशु मसीह का जन्म को लेकर उसके बारे में बताने के लिए परमेश्वर गडरियों को पहले चुना था। ആദ്യം ഈ ഇടയന്മാരെ എന്തുകൊണ്ടാണ് യേശു കർത്താവ് കണ്ടത്? क्यों गडरियों को परमेश्वर ने चुना? ഇവർക്ക് ലോകമായിട്ട് ഒരു ബന്ധവുമില്ല. ये गडरिये लोग दुनिया से, संसार से कोई संबंध नहीं रखते थे। ഇവർ ഇനി മുകളിലോട്ട് സ്റ്റാർ നോക്കി നടക്കുന്ന സ്വഭാവമൊന്നുമില്ല. इनको ऊपर तारों को देखकर नहीं चलते थे। ഇവർ കാടും വീടും അല്ലാതെ വേറെ ഒന്നും ഇവർക്ക് അറിയില്ല. इनको भेड़ों को चराने के लिए जंगल में जाना और घर आना, बस इतना ही बात वो जानते थे। എന്നാൽ ലോക ജനതകളാണെങ്കിൽ അത് വേഗത്തിൽ അത് പരസ്യമാക്കും. परंतु दुनिया का दूसरा लोग है तो वो जल्दी वो पूरा फैला देते हैं बातों को। യേശു കർത്താവ് അവർക്ക് ആ ബുദ്ധിയെ പകർന്നു, അവരോട് യേശുവിന്റെ ജനനത്തെ കുറിച്ച് അറിയിച്ചു. परंतु यीशु परमेश्वर उस गडरियों को बुद्धि दिया, समझ दिया, फिर देखकर परमेश्वर का उस यीशु मसीह का जन्म को लेकर बताया। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. ഇവിടെ ഒരു അർത്ഥം നാം മനസ്സിലാക്കണം, ഒരു ആത്മീയ ദൂത് മനസ്സിലാക്കണം. यहाँ पर एक आत्मिक संदेश आपको समझना है। യേശു കർത്താവ് ആരും നോക്കാതെ ആരോടും ടച്ചില്ലാതെ കിടന്ന ഈ പാവങ്ങളെ പോലും അന്ന് യേശു കർത്താവ് താൻ ജനിച്ചപ്പോൾ കണ്ടു, തൻ്റെ ജനനത്തെക്കുറിച്ച് അവരെ അറിയിച്ചു. उस समय ये जो गडरिये लोगों को स्वर्गीय पिता ने इन गरीबों को स्वर्ग देखा और सीधे तौर पर सबसे पहले जाके उनको बता दिया गया ताकि ये लोग भी वंचित ना रहें, मेरा जन्म के विषय में ये लोग भी जाने। प्रेज़ द लॉर्ड। ये जानेंगे, इस विषय को दुनिया को बताएंगे, वे लोग आश्चर्य से वो सुनेंगे, सबको पता चल जाएगा। प्रेज़ द लॉर्ड, आमीन। प्रेज़ द लॉर्ड। आज इससे भी एक और ऐसा संदेश मैं जब सोच रहा था, परमेश्वर साधारण से साधारण व्यक्तियों को परमेश्वर को सेवा के लिए चुनते हैं। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। बुद्धिमानों को लज्जित करने के लिए परमेश्वर बुद्धिहीनों को चुनते हैं। उसमें मैं भी एक ऐसा हूँ। प्रेज़ द लॉर्ड। मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। यहाँ पर उसके बाद ദൈവം വിദ്വാൻമാരെ കൂടി വിവരം അറിയിക്കുകയാണ്. उसके बाद वो शास्त्री लोगों को भी, बुद्धिमान को भी परमेश्वर अपना जन्म के बारे में बताया। നിങ്ങൾക്ക് വേറെ അധികമായിട്ട് അറിയാൻ കഴിയും. ये सारे इतिहास तो इसके बारे में आप जानते हैं। യേശു പറയുകയാണ്, ഭൂമിയിൽ പാവപ്പെട്ടവരും വിദ്യാഭ്യാസം ഉള്ളവരും വിദ്യാഭ്യാസം ഇല്ലാത്തവരും ഒരേപോലെ ആവശ്യമാണ്. हालेलुया। परमेश्वर ये देखता है कि धरती पर जो गरीब लोग, अनपढ़ लोग, पढ़े लिखे लोग एक ही जैसा जरूरत है। ഇവരെല്ലാം ഒരുപോലെ സ്നേഹിക്കുകയും വളർത്തുകയും അവർ നടത്തുകയും ചെയ്യുന്നത് കർത്താവാണ്. हल इन सभी को एक ही समान प्यार करते हुए उनको चलाने वाला परमेश्वर ही है। ആമേൻ. വിദ്യാഭ്യാസമുള്ള കുറച്ച് പരിഷ്കാരമായി ജീവിക്കും. जो पढ़े लिखे लोग थोड़ा सा अच्छा सा मुझे स्थान पर जीते हैं। എന്നാൽ സാധാരണക്കാരായ പാവങ്ങളാണെങ്കിൽ എങ്ങും പെടാതെ അങ്ങനെ അഡ്ജസ്റ്റ്മെന്റ് കഴിഞ്ഞ് അങ്ങനെ അഡ്ജസ്റ്റ് ചെയ്ത് ജീവിക്കുന്ന ഒരു കാലമാണ്. लेकिन अनपढ़ लोग जैसे साधारण रीति से अपना जिंदगी बिताते हैं। ഈ വിദ്വാന്മാരെ മനസ്സിലാക്കിച്ചു കൊടുക്കാൻ ഈ വിദ്വാന്മാർ ഈ യേശു കർത്താവിന്റെ ജനനത്തെ പരസ്യമാക്കാൻ വേണ്ടി ये जो बुद्धिमान लोग हैं, जो विद्वान है, उनको यीशु मसीह का बारे में, जन्म के बारे में समझाने के लिए और उनको जब यीशु मसीह के बारे में दूसरों को तक पहुंचाने के लिए യേശു കർത്താവ് ഒരു നക്ഷത്രത്തിനെ ഏർപ്പാട് ചെയ്തു. परमेश्वर एक तारे को तैयार किया। അപ്പോൾ ഇവർ ഈ നക്ഷത്രത്തെ കണ്ടപ്പോൾ വിദ്വാന്മാർക്ക് മനസ്സിലായി ഇതൊരു സാധാരണ വിഷയമല്ലല്ലേ. जब इस तारे को विद्वान लोगों ने देखा तो ये तो साधारण तारा नहीं है। അപ്പോൾ ഈ നക്ഷത്രങ്ങളുടെ പോക്ക് അവന്മാർ കണ്ടു. वो तारा जिस प्रकार मूव हो रहा था, चल रहा था, तो उसको उन्होंने देखा। ഈ വിദ്വാൻമാർ ഒരു സ്റ്റെപ്പ് മുമ്പോട്ട് വയ്ക്കുമ്പോൾ ആ നക്ഷത്രം കുറച്ചങ്ങോട്ട് മുമ്പോട്ട് പോകും. अब ये विद्वान लोग थोड़ा एक कदम आगे रखते हैं तो उस तारे भी थोड़ा आगे चलता है। അങ്ങനെ ഇവര് നടത്തി യേശു കർത്താവ് എവിടെ ജനിച്ചിരിക്കുന്നുവോ ആ ഭവനത്തിന്റെ മുകളിൽ പോയി അത് നിന്നു. हालेलुया। इस प्रकार उस तारे के पीछे 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 वो जाते रहे, जहाँ पर यीशु मसीह पैदा हुआ वहाँ तक जाकर वो रुक गया था। പ്രൈസ് ദി ലോർഡ്, हालेलुया। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. എന്നാൽ ഇവിടെ ശ്രദ്ധിക്കണേ, परंतु यहाँ पर ध्यान दें, ആദ്യം ഈ ആട്ടിടയന്മാർക്കാണ് ഈ വിവരം കിട്ടുന്നത്. पहला जो गडरियों को ये सुसमाचार मिलता है। ഈ വിദ്വാൻമാർ ഈ ആട്ടിടയന്മാരെ തേടിയല്ല പോയത്.
ये विद्वान लोग जो गडरियों को देखकर नहीं गए थे, അവിടെ പോയി ഇതിനൊന്ന് ക്ലിയർ ആയി സംസാരിച്ച് മനസ്സിലാക്കാന്ന് പറഞ്ഞല്ല പോയത്. वो उन यहाँ पर जाकर इस बारे में अच्छी तरह बातचीत करेंगे, क्लियर करेंगे कर कर नहीं गए थे. ആ ഏഴകൾ അങ്ങനെ അവരുടെ പണി ചെയ്യട്ടെ, നിനക്ക് കിട്ടിയ കൃപ നീ നേരെ കർത്താവിനെ അന്വേഷിച്ച് നീ അവിടെ എത്തിയാൽ മതി. हालेलुया. जो गडरिये लोग अपना जो काम परमेश्वर ने दिया वो करें, लेकिन आपके लिए जो काम दिया है वो आप जाकर करें सीधा. ഈ ആട്ടിടയന്മാർ ആകാശം നോക്കിയ ഈ നക്ഷത്ര കാര്യങ്ങളൊന്നും അവർക്ക് മനസ്സിലാവില്ല. गडरी लोगों को ये आकाश में तारे को देखकर उसका गति जो चलना फिरना ये इनको समझ नहीं आता. Praise the Lord. അങ്ങനെ ഇവർ ആ ഭവനത്തിനരികിൽ ഈ നക്ഷത്രം പോയി ചലിച്ച് നിൽക്കുന്നത് കണ്ടു. ആ ഭവനത്തിന്റെ മേൽ ഈ തേജസ് ഒന്ന് ഒരു സൂചനയായി ഒരു പ്രകാശം പകർത്തുന്നത് കാണാനിടയായി. उस प्रकार वो लोग उस जहाँ पर यीशु मसीह पैदा हुआ उस बिल्डिंग के पास वो तारा जाकर रुक गया और वहाँ पर एक प्रकाश के रूप में भी वो दिखाई दिया. അതാണ് ചില പള്ളികളിലും വീടുകളൊക്കെ ഈ വാൽ നക്ഷത്രം കത്തിച്ചിട്ടുള്ള കാണാം. इसलिए हम कहीं क्रिसमस का समय पर हम जैसे तारे को हम टांगते हैं. Praise the Lord. യേശു കർത്താവ് നമ്മെ ഇന്ന് സൂചിപ്പിക്കുന്നത് വിദ്യാഭ്യാസം ഉള്ളവരും വിദ്യാഭ്യാസം ഇല്ലാത്ത ഒരേപോലെ മക്കളെല്ലാം ഒരുപോലെ കർത്താവിന് ആവശ്യമുണ്ട് എന്നാണ് പറയുന്നത്. हालेलुया. आज हमें ये संदेश ये दे रहे हैं कि जो पढ़ लिखे लोग और अनपढ़ लोग एक ही समान परमेश्वर के लिए जरूरी है. Praise the Lord. കാരണം യേശു കർത്താവിന്റെ സുവിശേഷം ഇവർക്ക് ഒരുപോലെ ആവശ്യമുണ്ട്. हालांकि क्योंकि यीशु मसीह के बारे में जो सुसमाचार ये सबके लिए जरूरी है. Praise the Lord. യേശു കർത്താവിന്റെ ജനനം പരസ്യമാക്കിയതുപോലെ തന്നെ യേശു കർത്താവിന്റെ മരണത്തെയും പരസ്യമാക്കിയിരുന്നു. हालेलुया. यीशु मसीह का जो जन्म के बारे में जो बताया गया था उस प्रकार यीशु मसीह का मृत्यु के बारे में बताया गया. അതെങ്ങനെയാണ് സ്വർഗീയ പിതാവ് പരസ്യമാക്കിയത്? उसको किस प्रकार उसको बताया गया? ഭയങ്കര അത്ഭുതമായിട്ടാണ് ദൈവം അത് ചെയ്തത്. जो बड़ा अद्भुत तरीके से परमेश्वर ने किया. നിങ്ങൾ അല്പം ഒന്ന് ആഴമായി ചിന്തിക്കുമ്പോൾ और बड़ा गहराई से अब थोड़ा सा गहराई की ओर जाएंगे तो ശ്രദ്ധയോടെ കേൾക്കണം. ഇത് बड़ा ध्यान से सुने. യേശു കർത്താവ് കുരിശിൽ മരിക്കുന്ന സമയം यीशु मसीह जब क्रूस पर अपना प्राण दे रहे थे, ആദ്യം ആ സൂര്യൻ അങ്ങ് ഇരുണ്ടു. पहला वहाँ सूर्य हट गया, अंधकार छा गया. ലോകം അങ്ങ് രാത്രി മൊത്തം അങ്ങ് ഇരുട്ടായി, എല്ലാവരും ഉറക്കമായി. हालेलुया. എല്ലാവർക്കും ഉറക്കം പോലെ ഇരുട്ടായി, वहाँ पर ഇരുട്ടായി. वहाँ बहुत बड़ा अंधकार था. तब वहाँ सभी लोग ऐसे देख रहे थे. എന്നാൽ മറുവശത്ത് കുറെ പേര് ഉണർന്നിരിപ്പുണ്ടായിരിക്കാം. पर अंधकार के कारण लोग सोचेंगे तो रात हो गया, लेकिन दूसरा साइड पर लोग जागते होंगे. അവരെ മനസ്സിലാക്കി കൊടുക്കാൻ ഒരു വലിയൊരു ഭൂമി കുലുക്കം ഉണ്ടായി കൊടുത്തു. उनको समझाने के लिए वहाँ पर एक बहुत बड़ा भूडोल हुआ. ഇതിന്റെ സംഭവങ്ങളെ അന്വേഷിച്ച് ആരാഞ്ഞു വന്നപ്പോ ये सारे बातों को जानबीन करने पर ഇതെല്ലാം യേശു കർത്താവാണ് കാരണക്കാരെന്ന് അവർ മനസ്സിലായി. हालेलुया. यीशु मसीह का द्वारा ये हुआ है करके उनको समझ में आया. Praise the Lord. യേശു കർത്താവിനെ ക്രൂസിൽ ഇങ്ങനെ തൂക്കി മരിപ്പിച്ചത് കൊണ്ടാണ് ഈ സംഭവങ്ങളൊക്കെ ഇങ്ങനെ ഉണ്ടായതെന്ന് അവരങ്ങനെ എല്ലാവരും അറിയാനുണ്ട്. यीशु मसीह को क्रूस पर चढ़ाया गया, इसलिए ऐसा इस प्रकार का सूर्य अंधेरा हो गया और भूडोल हो रहा है. ये सब कुछ हुआ कर उनको समझ में आ गया. എത്ര പേർക്ക് ഈ ദൈവ സന്ദേശം മനസ്സിലാകുന്നുണ്ട്? कितने लोगों को ये समझ में आ रहा है? Praise the Lord. യേശു കർത്താവിന്റെ ജനനവും മരണവും പരസ്യമാക്കിയത് ഇത് ലോകം അറിയണം, ഇത് ലോകർക്കുള്ള രക്ഷ തന്നെയാണ്. यीशु मसीह का जन्म और यीशु मसीह का मृत्यु पूरा दुनिया में फैला दिया कि ये सबके लिए जरूरी है. ഇതെല്ലാം നാം പല പ്രാവശ്യം വായിച്ചു കേട്ടതും ഈ ക്രിസ്മസും ഈസ്റ്ററൊക്കെ വരുമ്പോൾ നാം വായിച്ചു കേൾക്കുന്ന വചനങ്ങളാണ്. ये सब कुछ हमने बहुत बार पढ़ा है. जब क्रिसमस आता है, ईस्टर आता है, हम पढ़ते हैं. എന്നാൽ ആ യേശു കർത്താവിന്റെ മരണ സമയത്ത് വേറൊരു സംഭവം കൂടി നടന്നു. परंतु यीशु मसीह का जब मृत्यु हुआ उस समय और भी घटना हुआ. ഇവിടെ ഒരിക്കലും അനുസരിക്കാത്തൊരു ഗ്രൂപ്പുണ്ട് ചർച്ച് ദേവാലയത്തിനകത്ത്. പരീശന്മാരും ശാസ്ത്രിമാരും ഇങ്ങനെ കുറെ പേരവിടെ ഉണ്ട്. पर यीशु मसीह को जो विश्वास नहीं करते थे उस प्रकार का फरीसी लोग, सदूकी लोग वहाँ पर थे. മതഭ്രാന്തന്മാരുണ്ട്, ചില മതഭ്രാന്തന്മാർ. जो धर्म में जो पागलपन होने वाला लोग भी है. അവർക്ക് ഇനി ഭൂമി കുലുങ്ങിയാലും മനസ്സിലാവില്ല,
രാത്രി ഇരുട്ട് അവർ സൂര്യൻ ഇരുണ്ടാലും അവർക്ക് മനസ്സിലാവില്ല. हालेलुया, उनको भूडोल हुआ होता है तभी भी उनको समझ नहीं आता, अंधेरा होता है तभी भी अंधकार छाया रहता है तभी भी उनको समझ नहीं आता. വളരെ ആത്മീയ അർത്ഥം ഇതിനകത്ത് കിടപ്പുണ്ട്, നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കണം. हाले बड़ा आत्मिक अर्थ इसका अंदर है, आपको ध्यान देना है. വിചാരിച്ച് യവനെയും ഒന്ന് പാഠം പഠിപ്പിച്ച് മനസ്സിലാക്കിച്ചു കൊടുത്തേ മതി. जो हालेलुया परमेश्वर पर विश्वास नहीं करते थे, परमेश्वर ने चाहा कि इनको भी समझाएं. എത്ര വചനം പറഞ്ഞു കൊടുത്താലും എത്ര സത്യം പറഞ്ഞു കൊടുത്താലും കാതിൽ കയറാത്ത കുറച്ച് പേരുണ്ട്. कितना कितना वचन बताएं, कितना समझाएं, लेकिन कई लोगों को कान में ही नहीं चढ़ता. Praise the Lord. യേശു കർത്താവ് ചെയ്തത് എന്താണ്? परमेश्वर ने यहाँ पर क्या किया? ഇങ്ങനെ പറഞ്ഞ അനുസരിക്കാത്ത കൂട്ടത്തെ ഒന്ന് അനുസരിപ്പിക്കാൻ വേണ്ടി, പറഞ്ഞു കൊടുക്കാൻ വേണ്ടി इस प्रकार जितनी भी कहें जो समझते नहीं है और आज्ञा नहीं मानते उनको समझाने के लिए ദേവാലയത്തിന്റെ പർദ്ദ അങ്ങ് വലിച്ചു കീറി കൊടുത്തു. परमेश्वर का जो आलय में जो पर्दा है उसको धो कर दिया था. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. ഇത് നീ മനസ്സിലായിക്കോ. നീ अले इसके द्वारा तुम समझ लो. നീ ഇതിൽ നീ മനസ്സിലായില്ലെങ്കിൽ നീ അടുത്ത് നിന്നെ ആയിരിക്കും കീറി കളയുന്നത്. അങ്ങനെ अगर इसमें भी तुम्हें समझ नहीं आ रहा तो अगला काम प्रभु ही करेगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इंसान को समझने के लिए क्या इतना काफी नहीं है? परमेश्वर है कौन? प्रेज द लॉर्ड. प्रेज. ഇതെല്ലാം യേശു കർത്താവിനെ കുറിച്ചുള്ള ജനനവും മരണവും അവന്റെ ജീവിത ചരിത്രവും എല്ലാം പരസ്യമാക്കിയാണ് കർത്താവ് ഇവിടുന്ന് പോയത്. हालेलुया. ये सारे बातों को अच्छी तरह सभी लोगों को, यीशु मसीह के जन्म के बारे में, मृत्यु के बारे में, ये सारे सुसमाचार सबको, सारे दुनिया को समझाया गया था. Praise the Lord. ഇതെല്ലാം കർത്താവ് ഒരുക്കിയിരുന്നതാണെന്ന് നാം വചനത്തിലൂടെ മനസ്സിലാക്കണം. ये सारे पहले से ही परमेश्वर के द्वारा पूर्व ज्ञान के अनुसार ये सब कुछ तैयार किया हुआ था. എങ്ങനെ ആദാമ്യ പാപം അവർ അന്ന് പിശാച് ഇങ്ങനെ ഒരു ചതി ഉണ്ടാക്കിയതുകൊണ്ട് അവന്റെ തലയെ ചവിട്ടി തകർക്കണമെന്നുള്ളതും പ്രീ പ്ലാൻഡ് ആയിരുന്നു, അതിനെ പ്ലാൻ ചെയ്തതാണ്. जिस प्रकार आदम को शैतान ने धोखा दिया, उसका सिर को कुचलना है कर कर पहले से ही वो भी एक पहले से ही प्लान किया हुआ था. അന്ന് ഒരുക്കിയ രക്ഷ ജനിക്കും, ജനിച്ചത് കാണും, കണ്ടല്ല നീ മരിക്കില്ല എന്ന് ശിമിയോനോടും പറഞ്ഞ കാരണം. उस दिन जिस दिन आदम को शैतान ने धोखा दिया, उस दिन से जो मानव जाति के लिए उद्धार का जो योजना पहले से ही तैयार किया गया था, उसको तेरा आंखों ने देखेगा तब तक तू नहीं मरेगा कर कर शिमोन को पवित्र आत्मा के द्वारा बताया गया था. हालेलुया. कितने लोग विश्वास करते हैं? आप जितने लोग इस प्रभु के आलय पर आके बैठे हुए हैं, ये परमेश्वर बहुत पहले से भी योजना बना के रखे हुए हैं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आप कहाँ पर कब कौन सी कलीसिया में रहना है, कब कैसे चलना है, कहाँ पर रहना है, कहाँ पर जाना है, कहाँ पर आना है, ये सब बहुत पहले से, आप लोग जन्म लेने से पहले परमेश्वर तैयार कर रखे हैं. अगर ऐसे में कौन सा ऐसा शैतान आपको रोग लगाएगा? प्रेज द लॉर्ड. कौन सा बीमारी आपको इस समय से पहले आपको ये दुनिया छोड़ने के लिए कहेगा? है कोई दुरात्मा शक्ति इस प्रकार कहने के लिए? प्रेज द लॉर्ड. आप लोगों के अंदर विश्वास आ रहे हैं, पवित्र आत्मा आपको बल दे रहे हैं. आज आपके विरोधियों को ऐसे लात मार के भगा के जाना है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यीशु मेरा पक्ष में है, यीशु मेरे लिए रक्षक बनकर जन्म लिया गया है, तो है कौन तू? है शैतान, तू है कौन? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अनुग्रह करे. हालेलुया. इसलिए മനുഷ്യർക്ക് വേണ്ടി ഒരുക്കി വെച്ച രക്ഷയെക്കുറിച്ചാണ് നാം ഇത്രയും നേരം ചിന്തിച്ചു വന്നത്. मानव जाति के लिए जो उद्धार पहले से तैयार करके रखा था, उसके बारे में ही हमने अभी देखा था. Praise the Lord. ഇത് അടുത്തൊരു സന്ദേശമാണ് നിങ്ങൾക്ക് പലപ്പോഴും ഇത് പറയാനാവും. ഇത് നിങ്ങൾക്ക് ഒരു സ്വർഗീയ ജീവിതം, സ്വർഗരാജ്യത്തിന് വേണ്ടി ദൈവം ഒരുക്കിയ രക്ഷയാണിത്. हमें स्वर्ग में लेके जाने के लिए परमेश्वर ने हमारे लिए तैयार किया गया था ये उद्धार. അതുകൊണ്ടാണ് അതിനുവേണ്ടി ഒരു വലിയ ഉദാഹരണം പറഞ്ഞൊരു ഉദാഹരണ കഥയാണ്. ഒരു ധനവാൻ ഒരു വലിയ അത്താഴമൊരുക്കി വിരുന്നുകാരെ കാത്തിരുന്ന ഒരു കഥ പറയുന്നത് ഈ വചനവുമായി വായിച്ചു പോകുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് അത് മനസ്സിലാവും. इस वचन के साथ हम पढ़ते आएंगे तो एक धनवान जैसे ഒരു बहुत बड़ा भंडार भोजन बड़ा खाना या बड़ा बोझ भोजन दावत. एक दावत तैयार करते हुए अपनों को जो बुलाया था इतना बहाना मार रहे थे. दावत में मैंने यहाँ से एक व्यक्ति बोल रहा था, अरे अभी अभी तो मेरी शादी हुआ था. बुलाया किस लिए था?
बुलाया किस लिए था? दावत के लिए। अपने बीवी को दावत में ले जाने के लिए बहाना मार रहा है। आज भी बहाना मारने वाले बहुत है। मैं उस विषय में जाएगा तो काफी टाइम निकल जाएगा। प्रेज द लॉर्ड। लेकिन ഇത് സ്വർഗരാജ്യത്തെ കുറിച്ച് കർത്താവ് പറഞ്ഞൊരു ഉദാഹരണമാണ്. ये स्वर्ग राज्य के बारे में परमेश्वर ने यीशु मसीह ने दृष्टांत के रूप में बताया। प्रेज द लॉर्ड. हालेलुया। ഇത് നിങ്ങൾ വീട്ടിൽ പോയി വായിച്ചാൽ മതി. ये घर में जाकर पढ़े। 14 अध्याय में शायद आप लोगों को पढ़ सकते हैं जाकर। प्रेज द लॉर्ड. मैं इधर शॉर्ट कर रहा हूँ. प्रेज द लॉर्ड. शिमयोन ने जो बताया, छठे बात इसको हम समझ सकते हैं, आपके रक्षा को मैंने अपनी आंखों में देखा। प्रेज द लॉर्ड. कितने लोग विश्वास करेंगे आज मैं मेरे रक्षा को भी मैं आज मैं देखा है। प्रेज द लॉर्ड. इसलिए मैं धोखे में नहीं रहूंगा। मुझे किसी ने धोखा दे के मुझे परेशान कर ही नहीं सकते हैं। प्रेज द लॉर्ड. आपको धोखा दे के इधर उधर ले जाने के लिए, इधर आ जाओ, उस चर्च में आ जाओ, उधर जाओ, इस तरह से आपको फंसाने और की कोशिश में अगर कोई आता है तो उसी को ही फंसा के भेज दो। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हमें जो रक्षा का मार्ग मिल चुका है। प्रेज द लॉर्ड. कितने लोग विश्वास से कहेंगे? प्रेज द लॉर्ड. उसका छठे भाग इसमें लिखा है, बाकी नंबर 31, 2 का 31, जिसे तूने सब देशों के लोगों के सामने तैयार किया है। अब उसका 7वें वाक्य भी है। आमीन. ये व्यक्तिगत तौर पर ये जो रक्षा व्यक्तिगत तौर पर स्वीकार करना और अनुभव करने के लिए शिमयोन कहा गया है। 7वें पॉइंट क्या है? ये व्यक्तिगत तौर पर, इसी के लिए कहते हैं व्यक्तिगत आत्मिक जीवन के लिए, व्यक्तिगत आत्मिक जीवन के लिए ये शिमयोन आज हमसे कहा गया है। हमारे व्यक्तिगत आत्मिक जीवन का और हमारे उद्धार का सही रीति का पहचान करते हुए हमारे इस आत्मिक जीवन को सही रीति में, सही मार्गों में ले जाने के लिए इन वचनों के जरिए परमेश्वर आज हमसे बातें किया है। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थैंक यू जीसस. एक छोटा सा कहानी बोल के बंद करा दूं. प्रेज द लॉर्ड. खुश है आप लोग? प्रेज द लॉर्ड. कितने लोग जानते हैं कि उकाब का पक्षी को जानते हैं? उकाब का पक्षी जब पिंजरा बनाते हैं, पिंजरा कैसे बनाते हैं आप लोगों को मालूम है? प्रेज द लॉर्ड. उकाब का पक्षी. प्रेज द लॉर्ड. ये सबसे पहले क्या करते हैं? जो माँ उकाब ये सबसे पहले जाके कांटों को ढूंढती है. कांटे बड़े छोटे कांटे जैसे भरा हुआ डंडियों को इकट्ठा करके ऊपर पहला सेटिंग कर देते हैं. फिर उसका बीचों बीच छोटे बड़े कंकड़ों को, पत्थर की जो तेज धार जैसा हो, इस तरह से पत्थरों को ढूंढ के इसका बीचों बीच रख लेते हैं. उसके बाद ये जो उसके ऊपर कांटे और पत्थर कंकड़ से एक परत बना लेते हैं. उसके बाद दूसरी परत में और पक्षियों का जो पंखों को इकट्ठा करते हैं. उसके बाद वो जो भोजन जो जानवरों को काट के जो चोंच मार के जो खाने के बाद जो वेस्ट चमड़े वो सब टुकड़ों को इकट्ठा करके भी एक गद्दा बना लेती है. प्रेज द लॉर्ड. 2 परत इस तरह से हो जाता है. इसके बाद ये उकाब क्या करते हैं? उसके ऊपर अंडे डाल देते हैं. अंडे डालने के बाद जब इंतजार करते हैं, अंडा बच्चे बन के बाहर आते हैं. फिर बड़े आराम से वो बड़े होने लगते हैं. प्रेज द लॉर्ड. बड़े होते होते जब पंख सब आने लग जाते हैं, तब ये माँ उकाब क्या करते हैं? माँ, कितने माँ यहाँ पर सुन रहे हैं? माँ लोग कितने सुन रहे हैं? प्रेज द लॉर्ड. बहुत अच्छी बात है. प्रेज द लॉर्ड. तब ये माँ क्या करती है? धीरे से कंकड़ों को चोंच मार के नीचे फेंक देते हैं. ऊपर से जो सॉफ्ट जो पंख है, सॉफ्ट जो पक्षियों के जो पंखड़ियाँ और जो चमड़ों के टुकड़ों को पहले चोंच मार के नीचे फेंक देगा. उसके बाद क्या आएगा? कंकड़ आएगा. कंकड़ के ऊपर बच्चे बैठने लग जाएंगे.
बच्चों को अच्छा नहीं लगेगा। थोड़ी सी और एडजस्ट करके बच्चे लोग बैठने लगेंगे, कंकड़ों को भी चोंच मार के नीचे फेंक देते हैं, फिर लास्ट में क्या बच जाएगा? कांटे। इस कांटे के ऊपर जब बच्चे बैठ जाएंगे, इसका सुख सहूलियत खत्म होने का पता चलने के बाद आप सोचेंगे हमें तो पंख उठाना ही पड़ेगा, पंख उठाना ही पड़ेगा। विश्वास का पंख को उठाना ही पड़ेगा। धीरे धीरे पंख उठा के जो उड़ना शुरू करेंगे। इतने में क्या करेंगे? और जो इस कांटों को भी एक एक करके धीरे धीरे नीचे निकला देंगे। जब वो गिरने का हालत होने लगेंगे तब वो, अब तो भाई ये माँ है क्या? ये माँ है क्या? कई बच्चे उल्टा बोल देते हैं ना थोड़ा बड़ा होने के बाद, ये माँ है क्या? ये बाप पूछेंगे। अच्छा, इसको थोड़ी सी और घुमा कर हम देखेंगे, ये दूर बैठ के एक बाप उकाब देख रहे हैं, ये मेरी औरत कर क्या रही है? अरे बड़े प्यार से आकर पत्नी से पूछेंगे, अरे तू क्या कर रही है? तू नहीं जानता है, ऐसे रखेंगे तो ये बच्चे कामयाबी नहीं होंगे, ये उड़ेंगे नहीं। अच्छा, ये उकाब फिर क्या करेगा? जाकर दारू पी के आएगा। जितना दारू पी के आएगा, जितना बच्चे हुए कांटे उठे ना, सब उखाड़ के फेंक देंगे। बच्चे एकदम धड़ास से नीचे जाएंगे। बच्चे क्या करेंगे? धड़ास से नीचे जाएंगे। माँ क्या करेगी? नीचे जाके इसको पंखों में ऊपर लेके आते हैं, फिर इनको उड़ना सिखाते हैं। कितने लोगों को समझ में आ रहे हैं? आमीन। घर में कितने घरों में ऐसे अनुभव होते हैं? प्रेज़ द लॉर्ड। बच्चों को उड़ना सिखाते हैं प्रभु। विश्वास में हम सब लोग परमेश्वर के बच्चे हैं। हम गद्दे में ही सोते रहने का आदत हमारा मजबूर होते जा रहे हैं। चर्च में जाना, जाते समय सोना, बाकी हमें कुछ सुनना नहीं, ना वचनों को सुनना है, सुनने के बाद यहाँ से जाना है, सब ऐसे की तैसे जाना है, हमें सुबह सुबह। प्रेज़ द लॉर्ड। अब धीरे धीरे मैंने इस पंखड़ियों के नीचे उखाड़ कर फेंक दूंगा, उसके बाद पत्थरों को भी फेंक दूंगा, कांटे आएंगे। प्रेज़ द लॉर्ड। आप लोग विश्वास में अपने आप उड़ने लग जाएंगे। प्रेज़ द लॉर्ड। अपने आप विश्वास में उड़ने लग जाएंगे। परमेश्वर आपको उठा के उस ऊंचाइयों में, प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। ऐसे यह प्रवाचक एक प्रवचन आपको दे रहे हैं आज, 40 का 31 वचन। क्या लिखा है? एक बार पढ़ो। आमीन। ऐसे या 40 का 31। सबसे लास्ट वाला। परंतु जो यहोवा की बाट जोते हैं वे नया बल प्राप्त करते जाएंगे, वे उकामों के समान उड़ेंगे, वे दौड़ेंगे और श्रमित ना होंगे, चलेंगे और थक ना होंगे। थकित ना होंगे। उड़ेंगे आप लोग, प्रेज़ द लॉर्ड। दौड़ेंगे आप, श्रमित नहीं होंगे। प्रेज़ द लॉर्ड। नानी जी सुन रहे हो आप? अभी कहीं ऊंचाइयों पे आपको उड़ना है। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। कितने लोग खुश हैं आज? प्रेज़ द लॉर्ड। इस अनुग्रहित वचनों के साथ परमेश्वर को हम धन्यवाद देते हैं। आमीन। बहुत सारी गहरी बातें आप लोग घर में जाके इसको सोच के आगे मनन करना है। परमेश्वर इन वचनों के साथ सबको अनुग्रह करें। प्रेज़ द लॉर्ड। आगे हम परमेश्वर के लिए धन्यवाद की स्तुति के साथ आगे कदम बढ़ाएंगे। आगे बच्चे लोग आगे आएंगे, आराधना कर लेंगे, हम लोग सब मिलकर आराधना करेंगे। परमेश्वर के लिए विश्वास का जो भेंट हम समर्पण करने का समय है, परमेश्वर सबको अनुग्रह करें। हालेलुया, हालेलुया। प्रेज़। एक बार जोर से, जो जिसका हाथ खाली है एक बार ताली बजा के प्रभु का महिमा करें।